नमस्कार. या कार्यक्रमाचे निमंत्रण आधी सांगते. फोन फ्रेंड सुरू करा पटकन, म्हणजे तुमच्यासाठी येणारी लोक सर बोलायला उठेपर्यंत पोहोचतील. कारण खूप जणांचं घरी बसून सुरू झाला का असं सुरू असेल तर त्यांना फोन फ्रेंड पटापट करून टाका. कारण 40 एवढंच वेळ मी खूप वेळ घेणार नाहीये प्रस्ताविका, आणि ती सगळी मंडळी सर बोलायला उभण्यापर्यंत इथे पोहोचू शकते. माझ्या हाती आलेली जबाबदारी पार पाडते. कुठलंही गाव, कुठलंही शहर यांची संस्कृती किंवा बौद्धिक प्रगल्भता जर आपल्याला असेच करायची असेल तर असं म्हणतात की त्या गावात किती वाचनालय आहे, कशा पद्धतीने कार्यरत आहेत आणि ते काय परिस्थितीत आहे हे पाहावं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना चाळीसगाव या गावाचा सार्थ अभिमान असला पाहिजे. मानवी विचार, कल्पना आणि अभिव्यक्ती यांची नोंद सगळ्यांसाठी उपलब्ध करून देऊन समाजाची सेवा करणं हे खरं तर वाचनालयाचा प्रमुख निष्ठा आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो गरीब तयारचे, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. राहुलजींना आमच्या वाचनालयाच्या उपक्रमांबद्दल थोडंसं अवगत करून द्यायला मला खूप छान वाटेल. आणि त्या पर्यायाने परत एकदा तुम्ही सगळेजण ज्यांना जे ह्या वाचनालयाच्या वाढीचे साक्षी आहात या सगळ्यांनाच एक छोटासा मागोवा देते थोडक्यात. या वाचनालयाची स्थापना झाली 6 जून 1906 रोजी आणि 1912 पासून या वाचनालयाचं नामकरण शेठ नारायण मंकट वाचनालय असं झालं. 1969 साली एका दुर्घटनेत, एका अग्निप्रलयात ही इमारत पूर्ण भस्मसात झाली, म्हणजे पूर्ण सगळ्या ग्रंथसंपदेसह. आणि त्यानंतरच्या फक्त 5च वर्षात या वाचनालयाची स्थापना झाली. नव्या उमेदीने 1974 साली स्वतःच्या इमारती. आणि राहुलजी, मला तुम्हाला सांगायला कोण अभिमान वाटतं की आज मी ज्या घराण्याची स्नुषा म्हणून तुमच्या समोर उभी आहे, माझे आजे सासरे डॉक्टर वाघ पूर्णपात्रे यांच्या पुढाकाराला या गावातल्या काही जाणकार आणि सुजाण मंडळींनी साथ देऊन हे वाचनालय निधी गोळा करून परत उभं केलं. आणि आमचं राहतं घर या वाचनालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी महाराष्ट्र बँकेकडे तारण होतं. म्हणजे की हे सांगण्यामागचा हेतू इतकाच की अशा पद्धतीने कळकळ वाचनाबद्दल आणि ग्रंथांबद्दल असणाऱ्या या मातीत हे वाचनालय उभं आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्याचा पाया इतका पक्का आहे की त्याची शतकोत्तरता, त्याची अनेक वर्षानुवर्ष वाटचाल इतकीच छान आणि इमानदार होत राहील ही येणाऱ्या पिढीवर पण जबाबदारी आहेच. महाराष्ट्र भूषण ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांच्या हस्ते 87-88 साली या वाचनालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाचं आपण उद्घाटन केलं. त्यानंतर 1937 पासून प्रतिवर्षी सलग 10 दिवसांची सरस्वती व्याख्यानमाला आज तागायला सुरू आहे. आणि मला तुम्हाला सांगायला कोण अभिमान वाटतो की खूप वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या स्तरांवरचे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असणारे वक्ते आपले व्याख्यानमाले इकडे येऊन व्याख्यान घेऊन गेलेले आहेत. आणि ह्या व्याख्यानमालेचं यावर्षी 86वं वर्ष आपण साजरं करणार आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांना अवगत करून देते, 3 जानेवारी ते 12 जानेवारी ही व्याख्यानमाला यावर्षीची असणार आहे. हे आपलं 86वं वर्ष असणार आहे. प्रतिवर्षी वाचनालयातर्फे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होते आणि वर्षभर सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम आणि तसंच प्रबोधनपर व्याख्यानं आयोजित करत या वाचनालयाची अविरत वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात सलग 3 वर्ष या वाचनालयाच्या नाटिकेने पारितोषिकांचा मान मिळवला. आमचे ग्रंथपाल अण्णाजी धुमाळ, ज्यांना वाचनालयाची ओळखच अण्णा अशी आहे खूप जणांना गावातल्या, ते स्वतः ग्रंथमित्र आणि आदर्श ग्रंथपाल
पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान. वाचनालयाचा शतक महोत्सव 2005-06 साली कविवर्य ना.धो. महानंद यांच्या हस्ते उद्घाटित झाला आणि 2009-10 चा शहरी विभाग अ वर्ग प्रथम क्रमांकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आपल्या वाचनालयाला मिळालेला आहे. 2023 पासून जेव्हा आमची कार्यकारिणी बसली किंवा अस्तित्वात आली तेव्हा आत्ताचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर मुकुंदजी करंबेळकर यांच्या संकल्पनेतून निघालेला वाचकप्रिय पुरस्कार आपण आपल्या सभासद आणि वाचक वर्गणीदार यांना प्रदान करत आहोत. आपण 1 वर्ष तो दर महिन्याला दिला आणि आता आपण दर 3 महिन्यांनी हा वाचकप्रिय पुरस्कार देत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने वाचन संस्कृतीत सगळ्यांचा समावेश व्हावा यासाठी सतत वाचनालय कार्यरत आहे. वाचनालय म्हणजे काय? म्हणजे फक्त पुस्तकांचा संग्रह साठा या सगळ्या सीमा मोडून प्रासंगिक आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक पटलांवर आपली छाप उडवत ठेवत वाचनालय आज खंबीरपणे उभं आहे. जवळपास 75,000 पुस्तकांचा साठा आपल्याकडे इथे आहे आणि मला असं वाटतं की खूप मोठ्या शहरी मोठमोठ्या वाचनालयांमध्ये पण अशी पुस्तकं नसतील असे काही पुरातन ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्या वाचनालयाचे जवळपास 500 सभासद आहेत. त्यातले काही आजी, काही रेग्युलर फक्त वाचक सभासद आहेत. थोडासा थोडक्यात आढावा एवढ्यासाठी दिला की आत्ता उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना सुद्धा मला असं वाटतं की हे माहिती असावं की तुम्ही ज्या गावात राहताय नक्कीच तुमचं सगळ्यांचं आणि तुमच्या सगळ्यांच्या विचार प्रणालीचं योगदान या वाचनालयात आहे. तुम्ही सगळ्यांनी इथली सांस्कृतिक निमंत्रक म्हणून सगळ्यांना आवाहन करते की आम्ही छोटे छोटे उपक्रम घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजचा हा उपक्रम छोट्यामध्ये गणला जाणार नाही. दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज उभं आहे ज्यांना ऐकायला लोक खूप दूरदूरून कुठे कुठे जातात आणि असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. त्यामुळे तुम्ही असेच आमच्या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत जा, येत राहा. आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. फक्त आमच्या हाकेला प्रतिसाद देत राहा. धन्यवाद. सागरानेही जितली खोली न्याहाळावी आणि आकाशानेही जितली अखंडता टिपावी अशा तेजस व्यक्तिमत्वाची प्रेरणा सदा काळजात घर करून राहावी अशी तेजस्वी प्रतिमा लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे आजचे आपले वक्ते. या वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत उपाध्यक्ष श्री भूषण पाठक. राहुलजींचा परिचय करून देतो. त्यांचं नाव राहुल दत्तात्रय सोलापूरकर. त्यांचा जन्म पुणे येथे झाला असून त्यांचे शिक्षण नूतन मराठी विद्यालय येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण SP महाविद्यालय पुणे येथे झाले. शाळेत व महाविद्यालयात असतानाच त्यांची कारकीर्द सुरू झाली. आंतरशालेय नाट्यस्पर्धा सलग 3 वर्ष प्रथम पारितोषिक, आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत वेगवेगळी 5 वर्षे. 1979 साली NCC तर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनात त्यांची निवड झाली. त्यावर्षी त्यावेळेचे पंतप्रधान माननीय श्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते बेस्ट कॅडेट ऑफ नेव्ही ज्युनियर यासह 8 सुवर्ण पदके त्यांना मिळाली. महाविद्यालयीन काळातही महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक वक्तृत्व व कथाकथन आणि नाट्य स्पर्धेत सहभाग आणि त्यांना बक्षिसं मिळाली. पडगाव, माणूस नावाचे पेट, उच्च गुरुजी, अचानक, नाथ हा माझा, राजकारण केलं चुली अशा अनेक नाटकात त्यांची भूमिका आहे. 100हून अधिक मराठी चित्रपटात त्यांनी काम देखील केलं आहे. सांगायचं झालं तर नशीबवान, तरतराट, धुमाकूळ, पळवापळी, अफलातून, बालगंधर्व, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे एक ना अनेक नावाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केलं. तसेच 5 हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केलं.
31 TV सिरियल्समध्ये त्यांनी काम केलं आहे. अवंतिका, बाजीराव मस्तानी, एका लग्नाची दुसरी गोष्ट, अशा अनेक सिरियल्समध्ये त्यांनी काम केलं आहे. लोकराजा राजर्षी शाहू या भूमिकेची तयारी करण्यासाठी त्यांनी प्रचंड अभ्यास आणि वाचन केलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यात 1993 साली जनरल अरुण कुमार वैद्य युवा पुरस्कार, 2001-2 मध्ये अभिनय पुरस्कार, 2002 साली चंद्रकांत मांढरे कला अकादमी सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार, 2003 साली आचार्य अत्रे कला पुरस्कार, 2006 साली महाराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्कार, 2016 साली कैलासवासी अरुण सरनाईक पुरस्कार, जो मराठी नाट्य परिषदेत मार्फत दिला जातो, 2017 साली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चित्रकर्मी पुरस्कार. त्या व्यतिरिक्त वर्तमानपत्र व दिवाळी अंकांमधून अनेक विषयांवर त्यांचे लेखन कायम ते लिहित असतात. त्या व्यतिरिक्त आकाशवाणी, दूरदर्शन आणि जाहिरात तसेच डॉक्युमेंटरी यांना आवाज, जाहिरातींचे लेखन अशा एक न अनेक क्षेत्रात ते काम करत आहे. जगभर आणि भारतात अनेक नामवंत व्याख्यानमालेत विविध ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर व्याख्याने त्यांची झाली आहेत आणि सध्या सुरू पण आहे. 2012-13 या वर्षात स्वामी विवेकानंद यांच्या शार्दशतीच्या निमित्ताने जगभरात 101 व्याख्यानं त्यांनी त्या एका वर्षात दिली. सध्या ते वेगवेगळ्या 14 संस्थांमध्ये विश्वस्त आहेत. श्रीराम मंदिर, इतिहास राष्ट्रमंदिराचा या विषयावर सध्या अनेक व्याख्याने ते देत आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या चाळीसगावात आलं आहे. मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी काळाच्या प्रचंड बदलात धन्यवाद सर. यानंतर आपण अतिशय आनंदाने आणि उल्हासाने आपल्या मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. मी सर्वप्रथम सहकार्यवाह श्री मिलिंद देव यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मुकुंद करंबेळकर यांचं स्वागत करावं. आज त्रिपुरी पौर्णिमा, गुरुनानक जयंती आणि बिरसा मुंडा जयंती अशा या मंगल दिनी मंगल समयी झाले आपले आगमन येते, करीतो स्वागत हर्षभराने. वाचनालयाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर मुकुंदजी करंबेळकर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले वक्ते माननीय श्री राहुलजी सोलापूरकर यांचं स्वागत करावं. स्वागत नसे हे मोक्ष आहे पात्र जिव्हाळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. धन्यवाद. यानंतर आता आपण प्रास्ताविकामध्ये ज्या वाचक वीर या पुरस्काराबद्दल किंवा या उपक्रमाबद्दल ऐकलं, त्याविषयीची आता उद्घोषणा मी इथे करते. पुढील कार्यक्रमाकडे जाण्याआधी आपण जळगाव जनता बँकेतर्फे या ठिकाणी राहुलजींचं स्वागत या ठिकाणी होणार आहे. बाळासाहेब नागरे आणि माननीय प्रीतम साहेब रावलानी हे जळगाव जनता बँकेतर्फे राहुलजी सोलापूरकर यांचं स्वागत करत आहे.
तर वाचकवीर या पुरस्काराविषयी मी सांगत आहे. वाचनालयातर्फे माहे जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये वाचकवीर या पुरस्कारासाठीच्या बाबत आखणी केली गेली. यामध्ये वाचकवीर पुरस्कार आपण आता जो काही दिला जाणार आहे त्याविषयी मी सांगत आहे. यामध्ये जास्तीत जास्त वाचन करणाऱ्या वाचकवीराची निवड केली जाते. त्यासाठी जे जास्तीत जास्त वाचन करतात अशी 5 नावं काढली जातात आणि मग ते जे परीक्षण करतात वाचलेल्या पुस्तकांचं त्या आधारे वाचकवीर पुरस्कार दिला जातो. तर यावर्षीचा हा वाचकवीर पुरस्कार दिला जात आहे श्रीमती अचला सुरेश शिंपी. मी श्रीमती अचलाजींना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन या पुरस्काराचा स्वीकार करावा. आजचे वक्ते माननीय श्रीयुत राहुलजी सोलापूरकर यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार प्रदान करावा. धन्यवाद. कर्तृत्वाच्या पावलांनी गाठली शिखरे यशाची आपण सारी. तुमच्या प्रेरणेचे बोल ऐकण्यात आसुसते आहे आमची 40 गाव नदी. ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात ते आपले वक्ते माननीय श्री राहुलजी सोलापूरकर यांना विनंती की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र. श्री आदिशक्ती तुळजाभवानी, परमपवित्र भगवा ध्वज, समशेरीच्या धारेवरून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांनी पंचप्राणांची कुरवंडी केली ते सर्व क्रांतीवीर, स्वातंत्र्यानंतरच्या सत्यामर्थपणे तोंड देताना जे जे जवान धारातीर्थी पडले ते सर्व जवान, आणि आजही आपण अशा पद्धतीने उत्सव आणि सण साजरे करू शकतो कारण या देशाच्या सीमा डोळ्यात तेल घालून जे जवान सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत त्या सर्वांना विनम्र वंदन. सजग रहो अभियानांतर्गत शेठ नारायण बंकट वाचनालय 40 गाव इथं आज मी आपल्या समोर एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र हा विषय मांडण्यासाठी उभा आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद करंबेळकर, माननीय भूषणजी पाठक, राजेशजी ठोंबरे, मिलिंदजी देव, दीपकजी शुक्ल, आजच्या निमंत्रक डॉक्टर शुभांगी पूर्णपात्रे, ज्यांचा विशेष सन्मान झाला वाचकवीर पुरस्कार देऊन, त्या श्रीमती अचला सुरेश शिंपी, इतर सर्व मान्यवर, माता पिता, ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनी. विषय थोडा वेगळा आहे आणि आजच्या काळातल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे असं मी मानतो. त्याचं कारण असं, माहिती जालाचं भरताड एकीकडे आपल्याकडे असताना आपल्यापर्यंत बातम्या पोचायचं साधन हे 2 प्रकारचं आहे. एक आहे प्रिंट मीडिया, वर्तमानपत्र, आणि दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया. आणि या मीडियामधनं आपल्यापर्यंत ज्या बातम्या येतात त्याची टायटल्स वाचून आपल्या डोक्यात काही विचार सुरू होतात, त्याच्यावरनं आपण काही आडाखे बांधत असतो. पण आपल्या हे कधीच लक्षात येत नाही की प्रिंट मीडिया असेल नाही तर इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, दुर्दैवाने तो आजच्या काळात कुठल्या तरी पक्षाचा, कुठल्या तरी आर्थिक महासत्तेचा, कुठल्या तरी टूलकिट गँगचा, या कशाचा ना कशाचा तरी भागीदार असतो किंवा त्यांचा अप्रत्यक्ष त्यांच्याशी इतका जवळचा संबंध असतो की आपल्या मालकांच्या मर्जीनुसार बातम्या लोकांसमोर दिल्या जातात.
एक अगदी आत्ताची सहज घटना सांगतो, म्हणजे पटकन लक्षात येईल, महिला वर्ग मोठा आहे म्हणून. आता दिवाळीच्या आधी कोजागिरी पौर्णिमा झाली. कोजागिरी पौर्णिमेनंतर येणारी जी चतुर्थी असते, उत्तर हिंदुस्थानी स्त्रियांमध्ये त्याचं एक खूप वेगळं महत्व आहे. आपण शब्द ऐकलेला असतो करवा चौथ. ते पहाटे उठायचं, 4 वाजता स्नान वगैरे सगळं उरकून पूजा करून काहीतरी खाऊन घ्यायचं आणि मग सूर्योदयापासनं निर्जळी उपवास करायचा संध्याकाळपर्यंत. सूर्यास्तानंतर चंद्रकोर उगवली चौथीची की ती चाळणीतनं आधी बघायची, मग आपल्या नवऱ्याचं मुख चाळणीतनं बघायचं, मग ती चाळणी बाजूला करून तो घास भरवतो आणि तो उपवास सोडवतो तिचा. भारतातल्या एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाने त्या दिवशी छापलेली बातमी होती की ज्या हिंदू स्त्रिया असा करवा चौथचा उपवास करतात त्यांनी मेडिकल सायन्सचा थोडा आधी अभ्यास करावा आणि मग असे उपवास करावे. आणि खाली असं लिहिलं होतं, असा उपवास केल्याने कदाचित त्यांच्या हार्मोन्समध्ये डिस्टर्बन्स होऊ शकतो, ब्लड शुगर लेवल कदाचित बिघडू शकते, कदाचित सोडियम लेवल वेडीवाकडी अचानक उपवास केल्यामुळे वाढेल, त्याचा परिणाम मेंदूवर होऊ शकतो, तरुण स्त्रियांच्या बाबतीमध्ये अचानक वजन वगैरे घटण्याचा परिणाम होऊन कदाचित नंतर प्रेग्नन्सीला परिणाम होऊ शकतो वगैरे वगैरे, असा एक मेडिकल रिपोर्ट होता. तर वाचल्यानंतर असं वाटेल एखाद्याला की अरे बापरे, हे असे उपवास वगैरे केले की होतं का काय. बरं, त्या टायटल आणि हे सगळं इल इफेक्ट्स वगैरे असं वाचलं की आपल्याला वाटतं की खरंच असेल बाबा, मेडिकल रिपोर्ट आहे. खरं तर उपवासाचं महत्व हिंदू धर्माला कोणी सांगायची गरज नाही. पण मग माझं डोकं जरा चाळवलं की अरे बापरे, हे असा रिपोर्ट असेल तर जरा मागं जायला पाहिजे. म्हणून मी त्याच इंग्रजी दैनिकाच्या 15-20 दिवस मागं गेलो आणि त्याच इंग्रजी दैनिकात रमजानच्या उपवासाविषयीची बातमी होती. तेही उपवास असेच सूर्योदयापूर्वी खाऊन सुरू होतात, सूर्यास्तानंतरच संपतात. त्याचं मेडिकल रिपोर्टिंग त्याच इंग्रजी दैनिकात, दोन्हीचे फोटो मी माझ्याकडे ठेवलेत मुद्दाम, असं दिलेलं होतं की हे उपवास किती पवित्र आहेत आणि मेडिकली किती स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होतात, ब्लड शुगर लेवल मेंटेन होते, वजन घटायला हे उपवास उपयोगी पडतात, कदाचित त्यांच्यामध्ये एक वेगळी जागृती निर्माण होऊन मेंदूला चालना मिळते, असा संपूर्ण मेडिकल रिपोर्ट रमजानच्या उपवासाचा होता. मी दोन्ही फोटो काढले आणि त्या इंग्रजी दैनिकाचा उपसंपादक जो आहे माझा मित्र, त्याला पाठवून दिले आणि त्याला म्हणलं ही काय प्रकार आहे, जरा उत्तर देशील काय याचं. त्या लक्षात आलं काय घडलंय. तर म्हणलं जाऊ दे ना राहुल, वर्ण ऑर्डर होती. म्हटलं अरे वर्ण ऑर्डर होती हे मान्य आहे, पण एका धर्माचे एका पद्धतीने केलेले उपवास हे मेडिकली अत्यंत उत्तम आणि तशाच पद्धतीने केलेले दुसऱ्या धर्माचे उपवास मेडिकली अत्यंत चुकीचे, असं कसं असू शकेल. सांगण्याचा उद्देश असा आहे की मीडिया आपल्यापर्यंत जे पोचवत असतो ते सगळं खरं असतंच असंही नाही, ते योग्य असतंच असंही नाही, आणि आपण फक्त त्याच्या टायटल्सवरनं काही आडाखे बांधायला सुरुवात करतो, कारण टायटलच तशी रचलेली असतात. छोटी अजून एक बातमी सांगतात त्याची, ती बहुतेक दैनिकांनी, कारण ती त्या विषयातली पूर्णपणे त्याच्या विरोधातली असल्यामुळे त्यांनी तशी छापली. युनोची परिषद झाली आता आणि त्याला आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी गेले होते आणि मोदींच्या बरोबर परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर, एस जयशंकरही गेले होते. खरं तर मोदींनी जाण्याचं कारण नव्हतं, पण मोदी का गेले होते तर G20 आपल्याकडे झाला त्यावेळेला आफ्रिकन कंट्रीजना पहिल्यांदा G20 मध्ये जगाच्या नकाशावर आपल्या पंतप्रधानांनी आणलं, म्हणून त्या आफ्रिकन कंट्रीजने असं सांगितलं होतं की या निमित्ताने एक डिस्कशन होईल, सो यू शुड कम. आणि म्हणून मोदीजी म्हणले ठीक आहे, मीही 2 दिवस तिथे येईन परिषदेला. आता युनोचा जो काही लॉ आहे प्रेच्युअर्ट, त्यात 21 नंबरवर असं लिहिलेलं आहे की परराष्ट्र खात्यासंबंधातला जर अधिकारी किंवा मंत्री तिथं उपलब्ध असेल, आलेला असेल त्या देशाचं प्रतिनिधित्व करताना, तर त्यांनीच रिपोर्ट मांडायचा असतो बाय लॉ. आणि जर तर नसेल तर मग त्यांनी ज्या कोणाला प्रतिनिधित्व किंवा जो कोणी देशाचा दुसरा गेला असेल त्यांनी मांडायचा असतो. आपल्याकडच्या वर्तमानपत्रांची बातमी अशी होती, यावेळेला युनोच्या परिषदेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलू शकणार नाहीत. म्हणजे अर्थ असा होतो की त्यांना बंदी घातली, त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय कुणी, आणि मग खाली बातमी छोट्या ह्याच्यात देताना बाकी मथळ्यानंतर कारण नियमानुसार एस जयशंकर तिथं जातात, मग जयशंकरांना बोलावं लागणार आहे कारण तेच परराष्ट्र खात्याचं काम बघतात वगैरे. अरे पण टायटल वाचून डोक्यात काय तयार होतं लोकांच्या? सांगण्याचा उद्देश असा आहे की मीडिया ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने पोचवायला पाहिजेत त्या आपल्यापर्यंत पोचवत नसतो, त्यांना सोयीच्या आणि त्यांना हव्या तेवढ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोचवत असतो. हे का मी बोललो? माहीत नसलेल्या अनेक गोष्टी अशा असतात की ज्या चांगल्या असतात आणि खरं तर आपल्यापर्यंत याव्यात असं वाटत असतं. एक वेगळीच घटना मुद्दाम या निमित्ताने सांगतो. स्मृती इराणी माझी अतिशय उत्तम मैत्रीण, आम्ही एकत्र BR चोपडाकडे खूप काम केलं, दशावतार वगैरे. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा ती भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीची राष्ट्रीय अध्यक्ष होती. आणि मग 2014ला या देशात एक वेगळा इतिहास घडला. बिगर काँग्रेस एका वेगळ्या पक्षाला पूर्ण बहुमत असं सरकार पहिल्यांदा या देशात स्वातंत्र्यानंतर आलं. कोणी म्हणतील 75लाही आलं होतं काँग्रेसला हटवून, पण ते 11 पक्षांचं कडबोळ होतं जनता पार्टी. एकाच पक्षाला पूर्ण बहुमत असं 2014लाच घडलं होतं. आणि मग त्या पहिल्या मंत्रिमंडळात स्मृती इराणी HRD मिनिस्टर झाली, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्टर. एज्युकेशन तिच्याकडे होतं. ही 2016ची गोष्ट आहे. 14ला मिनिस्ट्री सुरू झाली मोदीजींची पहिली टर्म. पुण्याच्या वर्तमानपत्रात मी बातमी वाचली की पुण्याच्या आयसरला व्हिजिट करायला HRD मिनिस्टर स्मृती इराणीजी येणार. आता ती पुण्यात येते कळलं, म्हणून मी आपला दिल्लीला तिला फोन लावला बातमी वाचून. बरं, ही ब्युरोक्रेसी हा जो एक विषय आहे, सगळे बाबू लोक, हा एक वेगळाच विषय असतो. म्हणजे आपल्याकडे ते एका वाक्यात म्हणतात ना, चहापेक्षा किटली गरम, तशी प्रकार असतो. त्यामुळे मी फोन लावल्यानंतर ज्या कोणी PA उचलला, कौन बात कर रहे? नाही नाही मैडम तो अभी मीटिंग में है, बहुत बिझी आहे. अरे म्हणलं हो बाबा, सगळं कळलं. त्यांना फक्त निरोप दे की पुण्याहून राहुल सोलापूरकरचा फोन होता, वेळ मिळेल तेव्हा त्या करतील फोन. हा ठीक आहे बताता हूं. ठेवून दिला. एक 15 मिनटात तिचा फोन आला. अरे राहुल भाई सॉरी. म्हणलं नहीं नहीं मैं समझ सकता हूं, बताओ क्या काम? मतलब काम कुछ नहीं है, मैंने न्यूज़पेपर में पढ़ा तो पूना आ रही है, आयसर विजिट कर रही है, तो बीबी ने बोला है हमेशा की तरह नाश्ता या भोजन के लिए घर पे आना ही पड़ेगा. बोले अरे ऐसा मत कर. मतलब क्यों, क्या होगा? अभी कैबिनेट मिनिस्टर हूं, जिस तरह से तेरे घर के पास सिक्योरिटी लगेगी, घर में कुत्ते आएंगे, बाकी सारे गेट्स लगेंगे, तो तेरे सारे बाकी के लोग परेशान होंगे. उससे अच्छा एक काम कर, तू भाभी जी को लेके राजभवन आ जा, मैं वहीं पे रुक रही हूँ 2 दिन के लिए. बायको म्हणली मी काही येत नाही, तुझं तू जा. आणि मी तिला भेटायला गेलो. मग तिने PAला सांगितलं आता कोणालाही अर्धा तास सोडू नको, गप्पा मारणार होतो आम्ही वगैरे वगैरे. और बताओ म्हणली. म्हणलं बताओ नहीं, पूछने आया हूँ. तो ती म्हणली पूछो राहुल भाई. म्हणलं कैसा चल रहा है? बहुत काम है, बहुत काम बाकी है, इस देश में बहुत काम है, दिन रात मेहनत कर रहे हैं. तिला म्हणलं की तू उस वक्त महिला आघाड़ी की प्रमुख थी जब अटल जी पंतप्रधान थे, वो गुरु थे, आज उनका चेला यहाँ पर पंतप्रधान है, और उस वक्त तू महिला आघाड़ी, इस वक्त HRD मिनिस्टर, तो गुरु और शिष्य दोनों की कार्य पद्धति में क्या फर्क महसूस करती है? ती क्षणभर थांबली आणि मग म्हणली एक तुम्ही किस्सा सुना. म्हणलं सुना. ती म्हणली आता एक 2-2.5 महिन्यापूर्वी तू एक बातमी वाचली असशील की श्रीनगर जम्मू ब्रॉडगेज रेल्वे सुरू झाली आणि त्याला हिरवा झेंडा पंतप्रधान मोदीजींनी दाखवला. म्हणलं हा आला असेल असं काहीतरी. नाही म्हणली पुढे एक बातमी आणखीन वाचली असशील की विरोधी पक्षनेत्या त्यावेळेच्या सोनिया गांधी असं म्हणाल्या की रेल्वे तर बांधली सगळी UPA गव्हर्नमेंटनी, यांनी फक्त झेंडा दाखवला. तर मी म्हणलं अगं असं होतच, राज्यपाल बदलतो, मुख्यमंत्री बदलतो, असं होतच असतं. असं जर लिहिलं असेल की पदसिद्ध अध्यक्ष राज्यपाल आणि राज्यपाल बदलला असेल आणि म्हणून पदसिद्ध म्हणून त्याला बोलवलं, तर आधीच्या राज्यपालांनी म्हणायचं नसतं खरं तर मीच जाणार होतो पण माझी बदली झाली ना म्हणून तो गेलाय. तर म्हणलं पंतप्रधानाच्या हस्ते असं लिहिलं असेल, पंतप्रधान मोदी आहेत तर मोदी जाणार, विषय काय? म्हणली प्रश्न तो नाहीये. म्हणली तुला सांगते तो विषय वेगळाच आहे. म्हणली
कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला जेव्हा पंतप्रधान जातात तेव्हा त्यांच्या प्राईम मिनिस्टर हाऊसकडनं मिनिट टू मिनिट प्रोग्राम त्या कार्यालयात जात असतो, सीएमच्या ऑफिसला. 2014-16 तिथले चीफ मिनिस्टर जे आत्ता आहेत तेच होते, उमर अब्दुल्ला, आठवत असेल तर. मग त्यांची सत्ता गेली, मग आपण सत्तेत परत बीजेपी सहभागी झालं. मग किती लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतले की आपण का त्यांच्या बरोबरीने गेलो वगैरे वगैरे. त्यात गृह खातं घेऊन आपण आतल्या फायली काढल्या, मग 370-35 विचार झाला, मग राष्ट्रपती राजवट आली, मग 19ला ते काढलं. हा सगळा राजकारणाचा पुढचा वेगळा भाग अतिशय उत्तम खेळला गेलेला, मी त्यात पडत नाही. उमर अब्दुल्लांच्या ऑफिसला दिल्ली कार्यालयाकडनं मिनिट टू मिनिट प्रोग्राम गेला की 7:15 अरायवल ॲट श्रीनगर एअरपोर्ट, प्रोसीड टू राजभवन, हाय टी विथ सम डेलिगेट्स अँड चीफ मिनिस्टर, 9 o'clock प्रोसीड टू श्रीनगर स्टेशन, 9:20 फ्लॅग ऑफ टू ट्रेन. आणि पुढे लिहिलं होतं द रेस्ट डे इज रिझर्व टिल 4:30 बॅक टू श्रीनगर एअरपोर्ट अँड बॅक टू दिल्ली. याचा अर्थ 9:20ला एकदा झेंडा दाखवला, ट्रेन सुटली आणि राजभवनला परत आले पंतप्रधान की 4:30 पर्यंत ना ते कुठल्या डेलिगेट्सना भेटणार, ना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, ना मिलिटरीच्या लोकांबरोबर बसणार, ना कोणाची काही पत्र स्वीकारणार, काहीही नाही. 4:30 पर्यंत रिझर्व. याचा अर्थ ते झोपा काढतील, ते टीव्ही बघत बसतील, ते पुस्तकं वाचतील, ते खाणं खातील, ते काय त्यांना करायचं ते करतील, पण रिझर्व. त्यामुळे मुख्यमंत्री आरामात होते की आता प्रश्नच नाहीये, सेंट्रलची सगळी सिक्युरिटी आहे BSFची आणि आपल्याला 4:30 वाजता सी ऑफ करायला जायचं एअरपोर्टला. ती म्हणली झालं असं, 9:20ला फ्लॅग ऑफ झाला ट्रेनचा. आणि दादा थोडा आवाज कमी कराल तुमच्या मोबाईलचा, मला ऐकू येतात ज्या कोणाचे आवाज चालू आहेत ते काहीतरी ऐकतायत त्याचे. आणि चीफ सेक्रेटरी जो जम्मू काश्मीरचा होता, डॉक्टर बेग नावाचा माणूस, फार महत्वाची पोस्ट असते. कुठल्याही राज्याचा चीफ सेक्रेटरी, त्याच्या सहीनी सगळे आदेश निघतात. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काही ठरवलं, इतर कोणी काही ठरवलं तरी आदेश जेव्हा निघतो, अगदी आत्ताचा लाडकी बहीण, चीफ सेक्रेटरीची सही असते, मुख्यमंत्र्यांची नाही, कारण त्याशिवाय तो पारितच होत नाही. तर डॉक्टर बेग त्यांना अचानक मोदीजींनी बोलवलं आणि म्हणले डॉक्टर बेग, आता तो ब्युरोक्रेसीतला माणूस, यस सर म्हणला, बिग आई वांट टू आस्क यू अ क्वेश्चन. हाँ सर कहिए. 40 साल पहले की बात है, मैं हिमालय में साधना के लिए आया था. उस वक्त यहीं से श्रीनगर से गुजरा था. पूंछ के नजदीक LOC के पास कोई रूरकेला ऐसा गांव है जहां पर एक ब्रिटिशर्स ने खोला हुआ सेंट्रल स्कूल था. क्या आज वो स्कूल है क्या वहां पर? तो सेक्रेटरीज गडबडला की सगळं सोडून हा काय प्रश्न आला मला अचानक पंतप्रधान. म्हणला सर एक 2 मिनिट मैं आता हूं. तो धावत पळत त्यांनी कुठं कुठं काय चौकशी केली असेल, फोनाफोनी केली असेल, तो परत आला आणि म्हणला हाँ सर वो स्कूल है, चलो मुझे देखना है. आता देखना है म्हणल्यानंतर BSFचा चीफ मध्ये आला. तो म्हणला एक्स्ट्रीमली सॉरी सर बट इट वॉज नॉट रिटन इन द प्रोटोकॉल. I have not made necessary arrangements of security, so I cannot allow you to go over there because it is very near to LOC. आता मोदींचा स्वभावच वेगळा आहे, त्यामुळे मोदी पटकन म्हणले भाई साहब मैंने पूछा नहीं है, मैंने कहा है कि मैं जा रहा हूं, करना है तो इंतजाम करो. काय पर्यायच नव्हता. मग सगळा कॉन्वॉय निघाला. बरं यांनी सांगितलं शाळेत कोणाला काही कळवू नका. ते शाळेत पोचले पंतप्रधान तर गडबडच सुरू झाली की भारताचे पंतप्रधान LOC जवळच्या सेंट्रल स्कूलला काय आले एकदम. ती लोक गडबडली. हे म्हणले अरे कुछ मत करो भाई, बैठो, गपशप करने आए हैं, बाहर के 2 गुलाब ले आओ, बस बहुत हो गया, एक अच्छा कहावा पिलाओ हमको, बैठो जरा गपशप करेंगे. आणि मग विचारायला सुरुवात केली किती मुलं शिकतात. आहेत 1400 मुलं आहेत म्हणली शाळेत. अरे वा चांगलं आहे. कुठनं येतात? आसपासच्या 112 घाटींमधनं येतात मुलं मुली. कितवी पर्यंत शिकतात? 10वी पर्यंत शिकतात की म्हणले. अरे वा 10वी पर्यंत जाणारी मुलं आहेत का? किती मुलं 10वीत जातात? कधी 300 कधी 350 याच्या आसपास प्रमाण असतं. वा चांगलं आहे की म्हणले. मग त्यातलं पासिंग पर्सेंटेज किती आहे? म्हणले 90% आहे शाळेचं. अरे वा खूप छान. मग 10वी नंतर मुलं काय शिकतात? नाही शिकत म्हणले. का? इथं सोयच नाही म्हणले. मग शिकायला कुठे जावं लागतं? श्रीनगरला जाऊन शिकतात? नाही म्हणले. शिकतात कुठली म्हणले, जाणार कुठं एवढे. तुम्ही कॉन्वॉयमुळे आलात म्हणून 65 किलोमीटर ठीक आहे, तुम्हाला फास्ट येता आलं. रोज 65 किलोमीटर घाटीमधनं जायचं खाली श्रीनगरला, परत यायचं. ती मुलं शिकणार कधी म्हणले.
मग किती मुलं शिकतात? म्हणले 8 ते 10 मुलं मुली शिकतात. ज्यांच्याकडे पैसा खूप आहे, हॉस्टेलला ठेवू शकतात, अशांचे पालक पाठवतात. ज्यांचे नातेवाईक श्रीनगरला आहेत आणि तिथं राहायची व्यवस्था होते, अशांचे पाठवतात. बाकी गरीब घरातली मुलं कशी जाणार घाटीतल्या? हाँ, चलो मुझे जगह दिखाओ कितनी है. अच्छा खासा मैदान है, बढ़िया जगह रखी है ब्रिटिशर्स ने सेंट्रल स्कूल के वास्ते. चलो, बहुत खूप, नमस्कार. आणि निघाले. ती म्हणली ते आले श्रीनगरला आणि श्रीनगर राजभवन पहिला फोन मला केला की स्मृति जी, 40 साल पहले मैं साधना के लिए जब हिमालय में आया था तब पूंछ के नजदीक रुरकेला में एक सेंट्रल स्कूल देखा था, आज भी वो है, लेकिन सिर्फ 10वीं तक ही है, इतने साल हो गए. मुझे पता है कि साइंस एजुकेशन शुरू करना है तो उसके लिए लेबोरेटरी लगती है, बिल्डिंग लगती है, नए असिस्टेंट्स लगते हैं, प्रोफेसर्स लगते हैं, लेकिन आर्ट्स और कॉमर्स के लिए तो जरूरी नहीं है ये. 12वीं तक आर्ट्स कॉमर्स या फिर TY तक शुरू हो सकता है. और अगर HRD ने बताया उनको कि हम एक नई स्कीम ला रहे हैं तो 5% की हमारी स्कीम हम एजुकेशन में भी लगा दें, तो उनके पास जगह अच्छी है, वो नई बिल्डिंग बनवा सकते हैं, लेबोरेटरी बनवा सकते हैं. देखो कुछ हो सकता है क्या. हे वाक्य सांगून स्मृती थांबली. मी तिच्याकडे बघितलं आणि म्हणलं फिर क्या बोली राहुल भाई, यही तो बात बता रही हूं, तूने पूछा इसलिए कि फर्क क्या है. मतलब क्या फर्क है? तीसरी फर्क यह है कि जब ये आदमी पूछता है कि देखो कुछ हो सकता है क्या, उसका मतलब होता है करो. 4:30 बजे के पहले मैंने सारे ऑर्डर्स लेह लद्दाख जम्मू कश्मीर की जो सेंट्रल स्कूल्स 10वीं तक थी या 12वीं तक थी उनको आर्ट्स और कॉमर्स की परमिशन भेज दिए थे, क्योंकि वो 4:30 बजे वापस निकलने वाले थे. उसके पहले उनके कानों पे जाना चाहिए कि ये परमिशंस मैंने भेज दी. आगे चल के 50 लोगों का डेलीगेशन बनवाया, वहां पे भेजा, पूरा जायजा लिया. जिनके पास जमीन थी उनको 5% की स्कीम बनवा के उनके पास बिल्डिंगें बनवाने के लिए लोन दिया, और वहां पर साइंस का भी एजुकेशन आज शुरू है. क्योंकि बात ऐसी है, बोलिए, अगर प्राइम मिनिस्टर दिल्ली में है तो हर मंगलवार को कैबिनेट मीटिंग रहती है. सुबह 6 बजे मेजर 8 मिनिस्ट्री के लोगों को पंतप्रधान के ऑफिस में जाना पड़ता है. सामने ना पर्ची हो ना कागज हो. अचानक वो पूछ लेता है आदमी, 2 महीने पहले मैंने कुछ रूरकेला के सेंट्रल स्कूल के बारे में पूछा था ना स्मृति जी, क्या हुआ उसका? तो मुझे पूरा रिपोर्ट सामने रखना पड़ता है. सांगण्याचा उद्देश असा की दहशतीच्या वातावरणाखाली 75 वर्ष जे जम्मू काश्मीर राहिलं, 89ला हिंदूंचं प्रचंड मोठं जिनोसाइड झाल्यामुळे जवळजवळ ते आता आपलं नाहीच अशा भ्रमात तिथली बाकीची लोक, काही नेते मंडळी राहिली. त्या ठिकाणी या नवीन सोयी केल्याचा परिणाम काय? तर जी मुलं पुढे शिकू शकत नव्हती, इतर सगळ्या ड्रग्सच्या विळख्यात आणि इतर गोष्टीत सापडत होती, त्या मुला मुलींना शिक्षण सुरू झालं घाटीमध्ये. त्याचा परिणाम असा झाला की आजपर्यंतच्या जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमध्ये जे व्होटिंग पर्सेंटेज 32% वर कधी गेलं नव्हतं, पहिल्यांदा 2024ला 58% वर गेलेलं दिसलं आणि त्याचा परिणाम मोठा दिसला. आता लोक काही म्हणतात की अहो तरी सत्तेत नाही आलात तुम्ही, एक तर एवढं मोठं 89ला जिनोसाइड झालं की तिथे हिंदूच शिल्लक नाहीत. तरीही 29 जागा मिळाल्या ना, जिथं 2 सुद्धा निवडून येत नव्हते. मुद्दा माझा तो नाहीच आहे. मी प्रामाणिकपणे असं छाती ठोकपणे आता म्हणू शकतो की ही घटना इथल्या एकालाही माहिती नाही की असं काही घडलंय काश्मीरमध्ये, कारण मीडिया तुमच्यापर्यंत हे आणत नाही. अशा कितीतरी गोष्टी, आणि मग ज्या गोष्टी खरंच आणायला पाहिजेत त्याच्याविषयी सुद्धा मीडिया अडून अडून थोड्या थोड्या छोट्या छोट्या त्यांना हव्या तशा बातम्या देत राहतो. दुर्दैवाने आता भारत एकीकडे जागतिक महासत्तेच्या दिशेने आणि आर्थिक दृष्ट्या 3ऱ्या नंबरवर जाण्याच्या स्पर्धेत मोठा होत असताना दुसरीकडे एका प्रचंड मोठ्या विघटनाच्या मार्गावरती उभा आहे याची आपल्याला जाणीवच नसते. त्याची कारणं अशी आहेत
की एक तर ना आपला धर्म कधी आपण समजून घेतलाय, ना दुसऱ्या धर्मातल्या गोष्टी कधी समजून घेतल्या आहेत. अनेक शब्द, अनेक गोष्टी यांचे अर्थ वेगळे असतात जे आपल्यापर्यंत कधी पोचतच नाहीत. साधं आहे. आता सांगताना त्यांनी सांगितलं गुरु नानकजींची 555वी जयंती आहे. 5 ककार देणारा शीख धर्माला असा हा माणूस की जे आयुष्यभर मुघलांशी लढत राहिले, कॉम्प्रोमाइज नाही केलं राजपुतांसारखं, कधीच नाही. आणि दुसरा बिरसा मुंडा. तर बिरसा मुंडाचा विचार केला की कोणीतरी म्हणाल हो, भारतासाठी लढलेला शहीद बिरसा मुंडा, शहीद भगतसिंग. शहीद हा शब्दच चुकीचा आहे. ज्यांना कुणाला थोडंफार कुराण शरीफ कळत असेल त्यांना हे सांगितलं पाहिजे की 8व्या आयतीमध्ये शहीदचा अर्थ आहे जो धर्मासाठी प्राणार्पण करतो तो. यातल्या एकाही माणसाने धर्मासाठी नाही प्राणार्पण केलं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलं होतं ब्रिटिशांच्या विरोधात. आणि म्हणून सावरकर नेहमी म्हणायचे शहीद हा शब्द वापरू नका, हे हुतात्मा आहेत, कारण त्यांनी हौतात्म्य पत्करले या देशाच्या, भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी. पण आपण चुकून का होईना तर शब्द वापरतोच. अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला कळत नाहीत, ते कसे वापरले जात आहेत, काय त्याचा अर्थ आहे. आणि चित्रपट सृष्टीत तो इतिहास अशा पद्धतीने समोर आणते की आपला विश्वासच बसतो सगळ्या गोष्टींवर. बाय डिफॉल्ट इथल्या प्रत्येकाने प्रचंड पैसे देऊन तिकीट काढून तो सिनेमा बघितलाय म्हणून मी त्याचा एक उल्लेख म्हणून सांगतो. कोणी नाही म्हणूच नका. जोधा अकबर बहुतेकांनी पाहिलेला सिनेमा आहे. काय गोड ना, काय तो अकबर, केवढं प्रेम ते जोधावर, तिला तुळशी वृंदावन दिलं, देवघर बांधून दिलं, किती काळजी घेतली हिंदू धर्मातली एक स्त्री आपली बायको आहे म्हणून, किती मान दिला तिला. आणि ते सगळं आपल्या समोर येतं. किती बरं वाटतं ना की कसा होता नाही अकबर. काही माहित नसतो इतिहास. आईने अकबरी एकदा वाचून बघा, तेही सोडा, तो सिनेमा परत बघा. त्याच्यात तो तख्तावरती जाताना ज्या अलकाबच्या ललकाऱ्या आहेत त्यातले 3 शब्द महत्वाचे आहेत. गाझी मुयुद्दीन अकबर. यातला गाझी हा शब्द म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही, कारण आपण त्यांच्या धर्माचा, त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास केलेला नाही. 12वी सुरा काय म्हणते आपल्याला माहिती नाही. आपण कधी अरेबिक समजून घ्यायचा. फाहिने किफ्तुम अल्लाह तादिनु फवाहिदतन कुल्लकुम राइन व कुल्लकुम मसुलिन. तुम्ही म्हणाल काय बडबडताय तुम्ही. कधी आपण अभ्यासच करत नाही या विषयांचा. 5 दिवसापूर्वी जी 3 पानिपतची युद्ध झाली त्यातलं दुसरं युद्ध जे अकबराने जिंकलं राजा हेमचंद्र उर्फ हेमूच्या विरोधात, तो दिवस होता. आईने अकबरीत त्याचं सगळं वर्णन असं आहे की 5 ते 6 पट मोठं सैन्य घेतल्यामुळे अकबराने हेमूला संपवलं. प्रचंड प्रयत्न केला हेमूने. आणि जेव्हा हेमचंद्र राजा उर्फ हेमूच्या लक्षात आलं की आपण आता हरणार, तेव्हा यवनांच्या हातून मरायचं नाही म्हणून अज्ञात स्थळी जाऊन त्यांनी स्वतःला तलवार भोसकून घेतली. युद्ध संपल्यानंतर अकबराच्या सेनापतीला त्याचं कलेवर मिळालं. फक्त ते कलेवर घेऊन तो अकबराच्या समोर आला आणि म्हणला हा तो हेमू. स्वतःला मारून घेतलं त्यांनी युद्ध संपल्यानंतर. अकबराने बघितलं आणि म्हणलं मग आता करायचं काय, द्या फेकून. तेव्हा सेनापती त्याला असं म्हणतो फिर आपकी गाझी की अहमियत कैसी रहेगी. आणि मग 3 जण ते कलेवर असंच उभं धरून ठेवतात. मेलेला आहे हेमू आणि तिघांनी धरलेल्या कलेवराच्या समोर उभं राहून अकबर तलवारीने त्याचं मुळकं पूर्ण धडा वेगळं करतो मेलेल्या हेमूचं आणि सांगतो आता द्या फेकून. त्याचं कारण असं, 12वी सुरा असं सांगते की जो अल्लाहला किंवा आमच्या इस्लामला मानत नाही तो काफर. आणि काफराचं मुंडकं तलवारीच्या वारात एका वारात जो धडा वेगळं पूर्ण करतो तोच फक्त गाझी.
आणि अकबर गाझी होता. 300 बायका जनानखान्यात होत्या, त्यातल्या 250 हिंदू होत्या. आणि आईने अकबरीतलं वर्णन असं आहे, तालकटोरा स्टेडियम नाव आपण ऐकलेलं असतं, अनेकदा ऐकतो दिल्लीतलं. त्याच्या जवळ जे राम मंदिर आहे, जिथे राम जन्मोत्सव मोठा होतो दिल्लीत कित्येक शतकं, ज्या ठिकाणी जाऊन श्रीमंत थोरल्या बाजीरावांनी अक्षरशः झांबड केली असं पेशवाईचे कागद सांगतात, आणि वाट लावली तिथल्या सगळ्या मुस्लिम जे सत्तेत होते त्यांची, आणि परत आले होते. त्या रामाच्या जत्रेमध्ये, यात्रेमध्ये बुरखे घालून, आपल्या लोकांना बुरखे घालून हा अकबर घुसायचा. आता बुरख्यातल्या म्हणजे तिकडच्या स्त्रिया आहेत असं वाटायचं, आणि मग जी हिंदू आवडेल तिला उचलून आणायचं आणि आपल्या जनानखान्यात ठेवायचं आणि तिच्यावर अत्याचार करायचा. नाही, पण आपण सहिष्णू आहोत, त्यामुळे आपण म्हणलंच पाहिजे, काय ना जोधावर प्रेम आणि काय ना सुंदर. किती भारी मोठा होता अकबर आपल्यासाठी. कधीही दुसरा धर्म ना समजून घेत आपण, ना त्यातले अर्थ समजून घेत, ना त्यातले शब्द समजून घेत, ना त्याची प्रणाली समजून घेत. असाच एक शब्द गेली काही वर्ष जगालाही भेडसावतोय आणि भारताला तर खूपच. तो शब्द आपल्यापर्यंत अनेक प्रकारे पोचलेला आहे. एका विद्यापीठाकडनं तर त्याच्याविषयीच्या नाही त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचल्या आहेत, कारण ते विद्यापीठ आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. त्याला मी व्हॉट्सअप विद्यापीठ म्हणतो. माहितीची भरताड रोज येत असते आपल्यापर्यंत सगळ्या प्रकारे. आणि मी आजपर्यंत बघितलेलं आहे, अगदी 8वी 9वीतला जो मुलगा उत्तमातलं उत्तम किंवा मुलगी ते वापरायला सुरुवात केलेली आहे, तिच्यापासून ते रिटायर्ड झालेल्या लोकांच्या ग्रुपमधल्या वयस्कर लोकांपर्यंत आणि किटी पार्टीतल्या वयस्कर बायकांपर्यंत, या माहितीच्या भरताडीत एखादी बातमी वेगळी व्हॉट्सअपवर आली असं वाटलं की पहिली ती दुसऱ्या ग्रुपवर फॉरवर्ड करायची आणि कॉलर ताट करायची की मी फॉरवर्ड केली पहिली. अरे पण वाचली का काय, ती खरी का खोटी तपासली का, काही नाही. या सगळ्या माहितीच्या भरताळात एक शब्द सारखा आपल्या समोर येतो, तो शब्द आहे जिहाद. हदीस मध्ये या जिहादचा उल्लेख येतो आणि कुराण मध्ये 3ऱ्या आयतीत उल्लेख येतो. त्या जिहादचा अर्थ आहे धर्म युद्ध. आणि मग वेगवेगळे आयाम जोडून हा जिहाद जगभर काम करतोय. पुण्यामध्ये आमचा एक तरुण मित्र आहे समीर दरेकर, आपलं वाचनालय म्हणून मी डॉक्टर मुद्दाम सांगेन, त्यांनी 2 वर्षापूर्वी 25 वर्ष एका विषयाचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिलंय. तो कामही करतो त्या विषयात. तो शब्दही आपण ऐकलेला असतो, स्त्रियांपर्यंत कानापर्यंत गेलेला असतो. तो जिहादच आहे, पण त्याला म्हणतात लव जिहाद. त्याच्या काही घटना आपल्या कानावर येतात, काही ठिकाणी आपण ऐकतो, वर्तमानपत्रात काही बातम्या येतात, पण फारसं काही घेणं नसतं आपल्याला. कुणाची मुलगी मुस्लिमांनी दिली, आपला काय संबंध, असं आपण म्हणतो. या लव जिहादवर त्यांनी एक सविस्तर पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे पण तिला जपताना. त्याचा दुसरा अर्थ आहे पण तिला जपताना असाही आहे. आजपर्यंत 2 लाखाच्या वर प्रती लोकांनी घेतल्या पण आहेत, वाटल्या गेल्या आहेत वेगवेगळ्या. मी पण देत असतो अनेकांना मुद्दाम भेट. ज्या ज्या लोकांना भेट दिली त्या प्रत्येक स्त्रीची किंवा पुरुषाची पहिली प्रतिक्रिया मला असं येते की राहुलजी तुम्ही दिलं होतं पुस्तक, पण काय भयानक, डोकं सुन्न झालं. पूर्ण पुस्तक नाही, एका बैठकीत वाचू शकलो आम्ही. 1990 पासून जगामध्ये लव जिहाद कसा पसरत गेला, तरुण मुलींना वेगवेगळ्या धर्मातल्या फसवून कसं मुस्लिम करण्याचे प्रयत्न झाले, त्यासाठी कुराण शरीफनुसार काय काय गोष्टी वापरल्या गेल्या, त्यातल्या कुठल्या आयत सुरामधल्या कुठल्या शब्दाचा काय अर्थ असतो, या घटनांमधनं पोळलेल्या स्त्रियांची अवस्था पुढे काय झाली, त्यातल्या ज्या परत आपल्या धर्मात आल्या, ज्यांचे धिंडवडे पूर्ण निघाले होते, त्यांचे अनुभव किती विदारक आहेत, ज्या मारल्या गेल्या त्यातल्या कित्येक जणी कशा काबूल कंदार पर्यंत तिकडे जाऊन ट्रेनिंग घेऊन कंपल्सरी त्यांना शेवटी विघातक कृत्यांमध्ये सामील व्हावं लागलं. या सगळ्या सकट अधिकृत पुराव्यांसकट त्यातल्या कायद्यांसकट त्यांनी ते पुस्तक लिहून काढलंय पण तिला जपताना. ज्यांना ज्यांना मुलगी आहे, ज्यांना ज्यांना नात आहे, ज्यांना ज्यांना बहीण आहे,
अशा प्रत्येक आई वडिलांनी, आजी आजोबांनी, काका काकूंनी प्रत्येकाने हे पुस्तक एकदा तरी वाचावं. निदान त्या निमित्ताने कुराण शरीफचा थोडा अभ्यासही होईल तुमचा आणि त्या धर्माच्या काही गोष्टी कळतील. मग गीता पाठ नसली तरी चालेल, पण निदान ते समजून घ्या, फार आवश्यक आहे ते आपल्यासाठी. दिवाळीच्या आधीची पुण्यातली घटना सांगतो. पुण्यातल्या अत्यंत उच्चभ्रू वस्तीतल्या बंगल्यामधली 27 वर्षाची गुजराती मुलगी अचानक गायब झाली. लोकलज्जेस्तव आधी तिचा शोध वैयक्तिक घ्यायचा प्रयत्न कुटुंबियांनी केला. कुठेच काही पत्ता लागला नाही. तेव्हा शेवटी पोलिसात तक्रार दिली आणि ती आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. मग तिच्या मित्रमैत्रिणींकडे थोडी सखोल चौकशी केल्यावर असं कळलं की तिचा सारखा संपर्क एका मुस्लिम मुलाशी होता. बरं, हिचा मोबाईल बंद. मग अमितजी शहांशी बोलून गृह खात्याकडनं स्पेशल परमिशन घेऊन पोलिसांचे हॅकर्स आणून तिच्या बंद मोबाईलचा सगळा डाटा शोधून काढला. तो काढता येतो फॉरेन्सिक लॅबमधनं. तेव्हा असं लक्षात आलं की मागच्या 2 महिन्यात एका विशिष्ट नंबरशी ती 2,500 मिनिटं बोलली आहे. तो नंबर काढला, तो त्या मुस्लिम मुलाचा निघाला. त्याला जाऊन शोधलं, कारण त्याचाही नंबर बंद होता तो. तर त्याच्या घरच्यांनी सांगितलं तो इथं नसतोच, तो परदेशात नोकरी करतो. त्याचा कुठेही थांग पत्ता लागेना. पण पूर्ण भ्रमिष्ट झालेली, ब्रेनवॉश झालेली ही मुलगी, की जिचं लग्न होऊन 2 वर्ष झाली आहेत आणि 1.5 वर्षाचा मुलगा आहे तिला, ही 21 दिवसांनी बगदादच्या एअरपोर्टवर सापडली. आणि मग अमित शहांनी काही परमिशन्स देवेंद्र फडणवीसांना दिल्या आणि त्यानंतर 2 लोक आपण अधिकृत आंतरराष्ट्रीय करारानुसार तिथं पाठवून तिचा झालेला ब्रेनवॉशमधनं तिला बाहेर काढून तिला परत आणलं आणि दिवाळीच्या 3 दिवस आधी तिच्या घरच्यांच्या स्वाधीन केलं. काय घडलंय हे टाळ्या वाजवण्यासाठी नाही सांगत आहे. माझं सांगणं आहे की इतकं जागरूक व्हायला भाग आहे आजच्या काळात की कळतच नाहीये की ते कशा पद्धतीने जाळं पसरवतायत. तरुण मुलींच्या बाबतीत तर असं आहे की प्रेमात पडलेले असतात, कळत काहीच नसतं, पूर्ण डोकं भ्रष्ट झालेलं असतं. आणि मग प्रत्येक तरुण मुलीचा त्या बाबतीतला रिपोर्ट किंवा विचारायला गेलं खडसावून तर सांगतात, नाही नाही मेरा असलम वैसा नाहीये, मेरा सुलेमान वैसा नाहीये. मग फ्रीज मध्ये 21 तुकडे झाल्यानंतर नाही सांगतायत की सुलेमान भी वैसाही निकला. यासाठी जागरूक राहणं ही हिंदू धर्म म्हणून आता गरज आहे आपली. नुसतं म्हणण्यात अर्थ नाही की धारयती इति धर्मा. हा तो धारण करणाऱ्या प्रत्येक स्त्रीची शील, अब्रू ही रक्षण करण्यासाठी इतर धर्मातल्या गोष्टी समजून घेणं ही काळाची गरज आहे. जिहादला जे वेगवेगळे आयाम जोडले जातात त्यातला दुसरा आयाम जोडला गेला आपल्या भारतात, तो आहे लँड जिहाद, लव जिहाद नंतरचा. आता लँड जिहाद म्हणलं तर तुम्हाला काही पटकन कळणार नाही, पण आता केंद्र सरकारच्या या नव्या याच्यात एक बिल लोकसभेत आणलं गेलं आणि प्रचंड गदारोळ झाल्यामुळे ते बिल मागे घेऊन लोकसभेची एक स्वतंत्र कमिटी नेमली गेली जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली. 3.5 वर्ष 21 लोकांनी त्याच्यावरती प्रचंड अभ्यास केला होता आणि मग ते बिल साकार केलं होतं आपण लोकसभेत. ते बिल आणि तो शब्द सगळ्यांना माहिती असतो, वक्फ. पण वक्फ म्हणजे काय हे काही माहित नाही आपल्याला. काय असेल काहीतरी बिल, आपला काय संबंध आहे. वक्फ हा अरेबिक शब्द आहे. वक्फचा मूळ अर्थ आहे राहणे आणि दुसरा कुराण शरीफ नुसारचा अर्थ आहे इस्लाम किंवा अल्लाला केलेलं दान. हा कायदा अस्तित्वात कधी आला? 1954 साली. त्याला कारणीभूत कोण ठरलं तर लियाकत अली नावाचे पाकिस्तानचे पंतप्रधान, ज्यांनी आपल्या पंतप्रधानांना जवाहरलाल नेहरूंना पत्र पाठवलं की अहो फाळणीच्या वेळेला जे मुसलमान भारत सोडून इकडे आले पाकिस्तानात, त्यांच्या जमिनी, शेती, इतर गोष्टी, घरं, व्यवसायाची ठिकाणं हे सगळं तिथंच पडलंय, त्याचं तुम्ही काय केलंय? पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले नाही आम्ही अजून काही ठरवलं नाही. म्हणले मग आमची एक सूचना अशी आहे की आमच्या धर्माच्या नुसार तो वक्फ हा विषय म्हणले 12व्या आयतीत, इस्लाम किंवा अल्लाचं दान. तर त्या वक्फचं एक बोर्ड करा, 2 उलेमा नेमा,
एक IAS ऑफिसर नेमा मुस्लिम, असं सगळं करून 7 लोकांचं बोर्ड करा आणि ते सगळं त्यांच्याकडे द्या. मग तिथं मदरसे उभे करायचे, मस्जिद उभी करायची, बडाखाना उभा करायचा, काय ते त्याचा निर्णय ते घेतील धर्मासाठी, म्हणजे विषय संपेल. पंडित नेहरू हो म्हणले. कालच त्यांचा जन्मदिवस झाला. माझे फार आवडते पंतप्रधान, फार आवडतात मला, फार फार. काय पंतप्रधान होते हो, काय निर्णय आहेत एक एक. बघा आता, ऐका. त्यांनी हो म्हणलं, कायदा केला. मग आपल्या काही लोकांनी तिकडं कळवलं, तिकडूनही हिंदू इकडे आले, त्यांच्या जमिनी, घरं, शेती तिकडं पडलंय ना, त्याचं काय? कारण फार हिंदू इथपर्यंत आलेच नाहीत. ट्रेन फ्रॉम पाकिस्तान नावाची डॉक्युमेंटरी जर कोणी पाहिली असेल तर कळेल की लाहोरवरनं दिल्लीला ज्या ट्रेन्स आल्या त्या काळात फाळणीत, रक्तामांसाच्या चिखलाच्याच ट्रेन आल्या. त्या ढिगाऱ्याखाली एखादा जिवंत राहिला तो वाचला. अगदी रावी पार गुलजारांची कथा वाचली तरी कळेल की फाळणीची अवस्था काय होती. मग लियाकत अली म्हणले आम्ही आमच्याकडे कायदा करतो. त्यांनी कायदा काय केला, सगळं ताब्यात घेतलं आणि 60 सालापर्यंत सगळं मुसलमानांना वाटून टाकलं हिंदूंचं आणि संपला विषय. आपलं तसं नाही. आपण सनातन धर्मातले सहिष्णू वृत्तीची लोक आहोत. कायदा केलाय पंतप्रधानांनी, पाळला पाहिजे म्हणून आपण पाळला. किती पाळला? 2024ची आत्ताची गणना जर केली तर ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा सर्वात जास्त राखीव जमीन ठेवली ती मिलिटरीसाठी, ज्याला आपण कॅन्टॉनमेंट म्हणतो. अजूनही 1 नंबरवर कॅन्टॉनमेंटकडेच राखीव जमीन आहे भारतातली. 2 नंबरवर त्यांनी ठेवली होती रेल्वेचं जाळं वाढेल म्हणून रेल्वेसाठी, आणि त्यावेळेला दगडी कोळशावरती चालायच्या, त्यामुळे दगडी कोळशाच्या खाणींपासून त्याच्या जिथे साठा करणार त्या गोडाऊन्स पासून रेल्वेची स्टेशन्स, रेल्वेच्या वसाहती, डबे बांधण्याचे कारखाने, असा सगळा विचार करून 2 नंबरवर त्यांच्यासाठी. आणि आज मी तिला भारतामध्ये 3 नंबरवरती राखीव जमीन आहे वक्फची. किती आहे? 8,57,000 एकर. म्हणजे पाकिस्तानच्या क्षेत्रफळाच्या 1.5 पटीला थोडी कमी. आपल्याकडचं सगळ्यात मोठं भूभागाचं जे राज्य आहे केरळ, त्याच्याही पेक्षा मोठी. म्हणजे फाळणीत एक पाकिस्तान तयार झालाय, पुढच्या 77 वर्षात त्याच्यापेक्षा मोठा पाकिस्तान आज भारतात तयार आहे. 1960 ला आपल्या राज्याची निर्मिती झाली, आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राची. हा कायदा 54चा 60 ला महाराष्ट्रात लागू झाला. महाराष्ट्रामध्ये वक्फ ट्रायब्युनल अस्तित्वात आलं. आणि 64 वर्षात महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे तर महाराष्ट्रातल्या वक्फची जमीन आहे 1,17,000 एकर. त्याच्यात 1 नंबरवरती आहे बीड जिल्हा, 2 नंबरवरती आहे संभाजीनगर आणि 3 नंबरवरती आहे पुणे. बरं, हा नुसता तुम्ही म्हणाल असेल काय करायचंय 8 लाख एकर काय होतंय असं. आमच्या शेजारचं ग्राउंड अजून आहे बाबा, आमच्या शाळेचं, आमच्या देवालयाचं वगैरे. तर 1995 ला या कायद्यामध्ये काही अमेंडमेंट्स केल्या गेल्या. त्या अमेंडमेंट्स फार सुंदर आहेत. मुळातच माझ्या लाडक्या पंतप्रधानांचे कायदे फार छान होते. त्यांनी पहिल्यांदाच लिहून जे ठेवलंय ते फार सुंदर आहे. ते असं आहे की वक्फच्या जमिनींवर मदरसे आणि जर मस्जिदी उभ्या राहिल्या तर त्याच्या उत्पन्नात सरकार लक्ष घालणार नाही. हा त्यावेळेला नेहरूंनी केलेला कायदा आहे. किती विचारपूर्वक असेल. आणि 95च्या अमेंडमेंटमध्ये असं केलंय, समजा आपण इथे आहोत किंवा तुमची ही वाचनालयाची अतिशय मोठी जमीन आहे, नवीन 74ला ताई म्हणल्या त्याप्रमाणे बांधलेली, इथल्या जवळपासच्या कुठल्याही उलेमा किंवा मौलवीनी महाराष्ट्र ट्रायब्युनलकडे असं पाठवलं की ती जी काय जमीन आहे शेठ नारायण बंकट वाचनालयाची, ती मुळामध्ये एका मुस्लिमाची होती आणि त्याचा आजचा वंशज, त्याचं असं म्हणणं आहे की आमच्या खापर पंजोबांनी ती वक्फ केली होती. आता नियम असा आहे की त्या जमिनीवरती जर तुम्ही अधिकार सांगत असाल तर कायद्यानुसार त्याची प्रमाणही तुम्हीच द्यायला पाहिजे, त्याचे कागदपत्रही तुम्ही द्यायला पाहिजे की तुम्ही म्हणताय जमीन तुमची. तर कशी? वक्फच्या कायद्यातली पहिली अमेंडमेंट अशी आहे की वक्फची नोटीस लागल्यानंतर ज्याला नोटीस लागली आहे त्यांनी कागदपत्र द्यायची. म्हणजे सगळे खाडाखोडीचे उतारे डॉक्टर आमचे सुरू करणार,
मग सांगणार की 62 साली ही जमीन अशी होती, मग त्यानंतर ती गायरांची अमुक झाली, मग तिच्यावर रिझर्वेशन आलं, मग ती या मालकाने विकत घेतली होती, मग त्याने आपल्या 3 मुलात विभागणी केली, मग त्यातल्या एका मुलाने आपल्या मुलीला दिली, मग ती एकटी होती, तिने 3 मुलात, असे जे काय खाडाखोडीचे उतारे रजिस्ट्रारकडे असतील गव्हर्नमेंटच्या शासकीय खात्यात दस्त नोंदणीकडं, ते सगळे कागद घेऊन यांनी ते सांगायचे की ही आमचीच आहे वाचनालयाची. बरं कुठे सांगायची? दस्त नोंदणी कार्यालयात नाही, न्यायालयात नाही, पुरावे सादर करायचे वक्फ ट्रायब्युनल समोरच. आणि जर वक्फ म्हणलं डॉक्टरांना की बरोबर आहे डॉक्टर, पण 62 पासनच तुम्ही दाखवताय, आमच्याकडे वंशजांनी जो कागद आणलाय तो 58चा आहे हो. आणि त्याचं असं म्हणणं आहे 58 ते 62च्या मध्ये कदाचित ही लाटली गेली कुठल्या तरी हिंदूकडनं, आणि त्यावेळेला त्यांच्या खापरपंजवांची इच्छा वक्फ करायची होती, पण हे असं प्रचारक काहीतरी बदलले कागद नंतर. तर डॉक्टर म्हणतील असं कसं, आम्ही लढू. कुठे? कारण वक्फचा पुढचा नियम असा सांगतो की वक्फच्या नोटिसीवर न्यायालयात जाऊन तुम्हाला लढता येत नाही, त्यामुळे वक्फच्या ताब्यात द्यावी लागते. आपल्या लक्षातच येत नाहीये की लँड जिहादच्या नावाखाली ते वेगळ्या पद्धतीने आपल्या देवालयांच्या जवळच्या जमिनी, एअरपोर्टच्या जवळच्या जमिनी, रेल्वेज लाईन्सच्या जवळच्या जमिनी, अनेक उत्तम क्रीडांगण, हे सगळं ताब्यात घेत चाललेत. बरं त्यांना काही फरक पडत नाही ना, कारण शरिया आहे, आपल्यासारखं नाही हम दो हमारे दो किंवा हम दो हमारा एक शेर, हम दो हमारे 8, हम दो हमारे 10. कुठे फरक पडतो त्यांना? आणि आपणही म्हणतो नाही नाही त्यांच्या धर्मानुसार चाललंय. अरे कसं धर्मानुसार चाललंय? बघता बघता एका घरातलं इथं आलेलं फाळणीनंतर इथंच राहिलेलं कुटुंब महात्मा गांधींच्या सूचनेमुळे की ज्यांना जायचं नसेल त्यांनी राहावं म्हणून राहिले. अहो 6 लोकांचं त्यावेळेस असलेलं कुटुंब वाढत 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 त्याची 12 कुटुंब, प्रत्येक कुटुंबात 50 ते 60 सदस्य, ही आत्ताची अवस्था आहे. फाळणीच्या वेळेला फक्त 8% होते भारताच्या जनगणनेत ते उरलेले. आज आत्ताच्या लेटेस्ट जनगणनेनुसार आपण 82%वरनं 78%वर आलोय, आणि ते 8%वरनं 26%वर पोहोचलेत. हे 26 नोंदवलेले, म्हणजे माझं तर मत 31% असतील. पण तरी आपण म्हणून नाही असं कसं आहे, आपण 78% काय कमी आहे का? ते 78% 10 विभागात आहेत. कोणी म्हणतो मी ब्राह्मण, कोणी म्हणतो मी मराठा, कोणी म्हणतो मी तेली, कोणी म्हणतो मी तांबोळी, कोणी म्हणतो आणखीन, कोणी म्हणतो आणखीन. आपण हिंदू म्हणून एक नाही, आणि ते मात्र जिहाद धर्म म्हणून एक. आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे बदललेलं सरकार त्रास देणार, कारण ते हिंदू विचारांनी काम करत आहे, म्हणून त्यांनी लोकसभेला एक आणखीन जिहाद सुरू केला. त्या जिहादचं नाव आहे व्होट जिहाद. व्हॉट्सअप विद्यापीठातनं तुमच्यापर्यंत आल्या असतील तरीही 2 गोष्टी मुद्दाम सांगतो. त्याचं कारण अत्यंत सायलेंट किलर असा हा व्होट जिहाद आहे. त्यांनी एक विचार असा केला की जिथं आपल्या धर्माचा माणूस नसेल पण आपल्या धर्माची बूज राखणारा उमेदवार असेल तिथं त्याच्या मागं उभं राहायचं. जिथं आपल्या धर्माचा माणूस असेल आणि त्याच्या विरोधात समोर आपली बूज राखणारा असेल तर नाही, आपल्या धर्माचा माणूस आधी निवडून आणायचा. 2च उदाहरणं देतो. महाराष्ट्रातलं उदाहरण अत्यंत प्रसिद्ध आहे धुळे जिल्ह्याचं. भारताचे माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर भामरे उभे होते आणि त्यांच्या विरोधात डॉक्टर शोभा बच्छाव. 6 विधानसभा मतदारसंघ मिळून 1 लोकसभा मतदारसंघ होतो. 5 विधानसभा मतदारसंघातनं काउंटिंग नंतर डॉक्टर भामऱ्यांना मिळालेलं लीड होतं, लीड सांगतोय मी, मताधिक्य 1,89,217. म्हणजे विचार काय होणार, आता 1 विधानसभा मतदारसंघ फुटायचा, काय फरक पडतोय असा तरी घेतील लीड. 60,000, 70,000, 80,000 तरी लाखभरांनी सीट लागली हो, लावा ढोल ताशे. वस्तुस्थिती अशी आहे की 1 मालेगाव मध्ये उघडला आणि डॉक्टर शोभा बच्छावांचं लीड होतं 1,94,322 आणि 5,000 मतांनी त्या निवडून आल्या. 98.12% मतदान मुसलमानांचं तिथे झालं आणि सर्व एक गठ्ठा झालं.
आणि आपलं मतदान विभागून 36%. आम्ही 78% होतो असं म्हणत बोंबलत बसलो आपण. दुसरं उदाहरण देतो मुद्दाम. 10 वर्ष मोदीजींच्या विरोधात विरोधी पक्षनेता म्हणून अधीर रंजन चौधरींनी काम केलं. काँग्रेसचेच होते. याच लोकांच्या धर्माचे विषय मांडायला पुढे येत होते पटलावर. लोकसभेला जिथनं 5 वेळा निवडून आले त्या कलकत्त्यात उभे राहिले, पण यावेळेला त्यांच्या समोर तृणमूल काँग्रेसनी पर्याय दिला, भारताचा माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण. आणि त्यांची बाजू 10 वर्ष घेऊन भांडलेला हा विरोधी पक्षनेता 50,000 पडला आणि युसुफ पठाण जो आता मौलवी झालाय त्याला निवडून आणला. हा व्होट जिहाद ज्या पद्धतीने काम करतोय, कारण निवडणुकीनंतर आपल्याला व्हॉट्सअपवर आणखीन एक आलं असेल, बघा राम मंदिर उभारलं तरी सुद्धा अयोध्या पडली. अयोध्या नाही पडली. 6 विधानसभा मतदारसंघातला 1 विधानसभा मतदारसंघ अयोध्या आहे. अयोध्येत लीड आहे. त्या मतदारसंघाचं नाव आहे फैजाबाद आणि फैजाबादचा खासदार पडला, कारण उरलेल्या 5 ठिकाणी त्यांचं मताधिक्य जास्त होतं. आणि मग युट्यूबवर वगैरे जाऊन बघा ना, त्यांचे व्हिडिओज आहेत तिथले. हाँ वो पंतप्रधान आवास में घर मिला ना हमको फोकट में, हाँ वो रेशन कार्ड भी मिला और वो महीने का वो फोकट का रेशन भी आता है और वो बेकारी का भी मिलता है पैसा हमको. अच्छा फिर वोट नहीं देंगे क्योंकि वो हमारे धर्म के खिलाफ है. इतका स्वच्छ विचार अशिक्षित बाई सुद्धा त्या धर्माची करत असते. पण आपण सुशिक्षित आहोत, सहिष्णू आहोत, त्यामुळे आपला विचार छान आहे. आपण वेगळा विचार केलाच पाहिजे ना, की इथं मला ब्राह्मण दिला नाही, इथं मला मराठा दिला नाही, इथं नवबौद्ध हवा होता. खरं तर काय कसे उमेदवार देतात, मग कसं आम्ही मतदान करायचं. बरं त्यात सुट्टी असते, मग सुट्टी असेल तर तरुण मुलं म्हणतात जाऊया ना कुठेतरी जवळच्या जागी एखाद्या ट्रिपला. बायका म्हणतात चांगला मॉलला सेल लागलाय, चला एकत्रित जाऊ, सुट्टीचा दिवस आहे. काही पुरुष म्हणतात आपल्याने काय फरक पडणार आहे, ते खुलबर दुधाची गोष्ट आपल्याकडेच प्रसिद्ध आहे ना. दुसरा दूध घालेल पिंडीवर, आपण पाणी घेऊन जाऊ, काय फरक पडतो. असं करत 78% असू दे, आपलं मतदान 30-35%, तेही विभागलेलं. आणि ही आजची परंपरा नाहीये, फाळणीपासूनची आहे. पाकिस्तानचा भाग असलेलं सियालकोट फाळणीच्या वेळेला हे पाकिस्तानात राहणार का भारतात राहणार असा प्रश्न निर्माण झाल्यावर माउंट बॅटनने एक वेगळी परवानगी दिली होती की जनमत घ्या. सियालकोटमध्ये त्यावेळेला हिंदूंची संख्या होती 1,31,000 आणि मुसलमानांची संख्या होती 84,000. व्होटिंग नंतर असं लक्षात आलं की आपल्या लोकांनी व्होटिंगच केलं नव्हतं, त्यांच्या लोकांचं व्होटिंग 97% झालं होतं आणि त्यामुळे सियालकोटला पाकिस्तानात जावं लागलं. आणि आजची परिस्थिती अशी आहे की फाळणीच्या वेळेला 48ला 1,31,000 हिंदू सियालकोटमध्ये होते, आज 500 आहेत. पटोगे तो कटोगेचा अर्थ फक्त एवढ्यापुरता नाहीये, सगळा इतिहास अभ्यासून बघा. 48ची फाळणी लाहोर, हिंदूंचं प्रमाण 72%, आज 2.5%. कराची हिंदूंचं प्रमाण 63%, आज 1.25%. पण आम्ही सहिष्णू आहोत. इतर धर्मांचा सर्व धर्म समभाव, तो सेक्युलरिझम नावाचा एक 75ला आणीबाणीत आमच्या घटनेत आलेला शब्द फार महत्वाचा आहे. सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे. मग त्या धर्मांनी वाट लावली आमची तरी चालेल, आम्ही आदर करणार, सहिष्णू होता. कुठेच आपलं रक्त खवळत नाही. कुठेच छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य इथं उभं केलं 350 वर्षाचा अत्याचार पाहून याची जाणीव आपल्या मनात राहत नाही. कुठेही अखंड हिंदुस्थान जे अफगाणिस्तान पर्यंत, काबूल कंदाहार पर्यंत होतं आणि म्हणून मराठ्यांचं राज्य तिथपर्यंत गेलेलं होतं. मराठी माणसाचं रक्त त्या विषयात कधी खवळतच नाही. सगळे देव शस्त्रधारी, पण आम्ही मात्र निशस्त्र आणि सहिष्णुता बाळगणारे. हा या धर्मात सहिष्णू शब्द आला कुठण्याच्या यायला मी शोधतोच आहे. वैताग आला मला त्या शब्दाचा. बरं अर्धी वचनं शिकवायची. अहिंसा परमो धर्म, हा कोणी सांगितलं हो बोंबलायला. पूर्ण वचन असं आहे, अहिंसा परमो धर्म, धर्मे हिंसा तथैवच.
की अहिंसा पाळावीच ती उत्तम, पण धर्मावरती जर कुठलंही संकट आलं तर हिंसा ही योग्यच असं पुढे म्हटलंय. कशाला अर्धच वाक्य शिकवता आम्हाला? नेभळट झालो आपण त्या सहिष्णू शब्दांनी, असं माझं मत. आणि दिवसेंदिवस अधिक होत चाललोय. एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे, धारयती इति धर्मा हा असं असेल तर धर्म टिकला तर सगळ्या गोष्टी टिकतात. धर्म नाही टिकला तर हातातली रोटी हिसकावली जाते, आया बहिणींच्या अंगावरचे कपडे फाडून अत्याचार होतात आणि डोक्यावरचं छप्पर तोडलं जातं. 1500 वर्षापूर्वी जन्माला आलेला धर्म आज 57 देश गिरंकृत करतो. युरोप संपत चालला. इंग्लंडला गेली 7 वर्ष लंडनचा महापौर मुस्लिम. ब्रॅडफर्डवरनं आज शुक्रवारी कोणालाही लंडनला येता येत नाही. ब्रॅडिस्तान नाव म्हणतात, रस्त्यात नमाज पडतात आणि गाड्या फोडून मारून काढतात. आता मी जर्मनीत होतो, हंबुर्गला. ट्यूब रेल्वेत आमच्या समोर माणसं पळत आली पलीकडच्या डब्यातनं, काही युरोपियन. आम्ही विचारलं, घाबरून बसले की काय झालं? ते म्हणले सगळा डबा त्यांनी ताब्यात घेतला आणि सांगितले सकाळच्या पहिल्या 2 ट्यूब मध्ये हा डबा आता मुस्लिमांचा असेल, तुम्ही बसायचं नाही. जर्मनीची तीच अवस्था, फ्रान्सची तीच अवस्था, इटलीची तीच अवस्था, ब्राझीलची तीच अवस्था. हॉलंडमध्ये 48% आता सत्तेत आलेत निवडून, त्यामुळे देशच मुस्लिम करा म्हणून मागे लागलेत 58वर. या सगळ्याच्या विरोधात हिंदू म्हणून एक राहणं, धर्म टिकवणं फार महत्वाचं झालंय. आणि तो धर्म म्हणजे नुसता महाराष्ट्र धर्म नाहीये, कारण मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले ना. हा धर्म टिकवला आपण तलवारीच्या जोरावर. आज त्याचा विसर काय आहे मला कळत नाही. या देशाचा सगळा इतिहास बघा, आपण दुसऱ्यावरती कधीही आक्रमण केलेलं नाही, दुसऱ्यावरती बळजबरी केलेली नाही. आपल्यावर आलेली आक्रमणं परतवून समर्थपणे लावलेत आणि हा देश ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही तुकडे पडलेच. काबूल, कंदाहार, त्या कंदाहारलाच विमान नेलं होतं आपलं आणि 2 अतिरेकी जहाल सोडावे लागले, ज्यांनी नंतर 26/11 मुंबईलाही हल्ला केला आणि संसदेवरती हल्ला केला. ज्या गांधार देशाची गांधारी भीष्मांनी पळवून आणली आपल्या भावासाठी, धृतराष्ट्रासाठी, तोच तो गंधार, तो कंदहार झाला. आता बौद्ध धर्म जिथपर्यंत पसरला त्यातली जगातली सगळ्यात मोठी मूर्ती तिकडच होती, जी तोडून टाकली तो आता अफगाणिस्तान आहे. बातम्या येतात तेव्हा अंदाजच येत नाही की उद्या 16 तारखेला आपले पंतप्रधान परदेश दौऱ्यावर चाललेत आणि त्यात ते म्यानमारला चाललेत. माहितीये कारण काय? अवांती विराथू नावाचा एक बौद्ध भिक्खू आहे. त्यांनी एक आंदोलन उभं केलं. त्याच्या असं लक्षात आलं की रोहिंग्या मुस्लिम म्यानमार गिळंकृत करतायत आणि बघता बघता व्यवसाय ताब्यात घेत सुटलेत, आता करायचं काय? आणि मग या बौद्ध भिक्खूंनी एक वेगळा, विराथूनी एक वेगळा लढा सुरू केला. जाऊन बघा, कारण हल्ली काय होतं, वाचन तर कमीच झालंय. लायब्ररी चालवत आहे मान्य आहे डॉक्टर, पण एकदम कमी वाचन आहे हा पहिला भाग, कारण व्हॉट्सअप विद्यापीठाचं वाचन जास्त आहे. आणि त्याच्या पलीकडे दुसरा भाग असा आहे की काय वाचायचं याचेही चॉईसेस बदललेले आहेत सगळे. आणि सगळ्यात जास्त विश्वास कशावर आहे तर त्या गुगल बाबावर आहे. काही झालं की गुगल बाबा नाही तर विकिपीडिया. या विराथूनी एकच गोष्ट केली, बौद्ध धर्माच्या पहिलं तत्व जे माणुसकीचं मांडतं म्हणून 1 नंबर, विचक्षिता ग्रंथामधलं हिंदू धर्माच्या बरोबर जाणारं 6 नंबरचं तत्व आणि 9 महत्वाच्या सूचना माणूस म्हणून जगण्यासाठी बुद्धाने दिलेल्या, या सगळ्याचा विचार करून एक नंबर तयार केला 169, 169. ज्यांना माहिती आहे त्यांना हे माहिती असेल, मुस्लिमांचा नंबर असतो 786. हा सगळ्यात महत्वाचा त्यांच्या आयातीतला. त्याला उत्तर म्हणून यांनी 169, 169 तयार केला आणि म्यानमारमध्ये असा प्रसार केला की रस्त्यावर फळ विकणारा हिंदू असेल, बौद्ध असेल, कोणी असेल, हिंदू, त्या प्रत्येकाने हा 169 इथे ठेवला पाहिजे. मोठा मॉल चालवणारा असेल पण हिंदू किंवा बौद्ध, त्यांनी 169च लावला पाहिजे. आणि लोकांमध्ये प्रसार असा केला, 2 रुपये महाग पडलं तरी चालेल, पण 169 जिथे आहे तिथनच खरेदी करायची, दुसरीकडनं नाही. परिणाम गेल्या 6 महिन्यातला असा आहे की 62% रोहिंग्यांचे बिझनेस बंद पडले, त्यातले 35% म्यानमार सोडून पळून गेले.
आणि हे सगळं माहीत असल्यामुळे 1968 नंतर ज्या म्यानमारला भारताचा पंतप्रधान गेलेला नाही तिथे उद्या मोदीजी व्हिजिट करतायत. आपण बघतो वर्तमानपत्रात असतं, अच्छा अच्छा म्यानमारला चाललेत का, तिथनं ब्राझीलला चाललेत का, वा वा वा. ते कशाला जातात हे कळलं पाहिजे ना. मीडिया कधी पोहोचवणार नाही, थोडा शोध घेतला तर कळेल की अरे याच्या मागे एक वेगळा दृष्टिकोन आहे, वेगळी वेगळी चाल आहे, ही मोठी आवश्यकता आहे या गोष्टीची आता जगात. सांगण्याचा उद्देश असा आहे की या 3 जिहाद मधनं एक प्रचंड मोठी गोष्ट घडली आहे. यावेळेला दिवाळीच्या आधीपासून आम्ही लोकांमध्ये एक आंदोलन चालवत होतो की शक्यतो खरेदी करताना त्यांच्याकडनं करून नका. पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा आम्ही पाहिले गुरुप्रसाद फ्लॉवर मर्चंट, अगदी महर्षी अण्णा कर्व्यांच्या पुतळ्याच्या शेजारी आहे चौकात कर्वे रोडला. स्कॅन करायला गेलं QR कोड की कळतं की आडनाव सुलेमान आहे नाव, ओम साई नाव अब्दुल. त्यांनी वेगळ्या पद्धतीने विचार केला की हे त्यांची नावं घेऊ आणि आपला धंदा करू, पण QR कोड खोटं बोलू शकत नाही ना, कारण फास्टॅग QR कोड हा तुमच्या बँक खात्याशी ओरिजिनल आधारशी लिंक असतो, तिथे खरं नाव कळतं. थोडं महाग पडलं तरी चालेल, पण आपल्याच लोकांचा व्यवसाय पुढे नेला पाहिजे, कारण जोपर्यंत आर्थिक नाकेबंदी या लोकांची होत नाही तोपर्यंत ते सरळ होत नाहीत. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. याचं आणखीन एक दुसरं वेगळं मुद्दाम मोठं उदाहरण सांगतो. ही 2017ची गोष्ट आहे. काश्मीरमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSFची 42वी बटालियन जी श्रीनगरमध्ये असते, त्याचा प्रमुख शेखर सिंग हा माझा मित्र आहे. गणपतीच्या 1 महिना आधी 2017ला सप्टेंबरमध्ये गणपती होते, मला फोन आला त्याचा. म्हणलं राहुल भाई यार मुसीबत में हूं, कुछ करो. म्हणलं काय झालं? तो म्हणला आमच्या BSFच्या 42व्या बटालियनचा 50वा फ्लॅग डे आहे, पण तो नेमका गणपतीत आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ईद आहे. त्यामुळे मुंबईतला एकही कलाकार इथे कुठलाच कार्यक्रम करायला येत नाही ना. आम्हाला मात्र साला रंगारंग कार्यक्रम हवाय मिलिटरीला काहीतरी इथे, तर काहीतरी दे ना मला मिळवून. मी त्याला म्हणलं एक अर्धा तास थांब, मी तुला फोन करतो. 2007 पासून ब्लॅक अँड व्हाईट नावाचा माझा एक जुन्या गाण्यांचा कार्यक्रम जगभर चालतो. जिथे जिथे भारतीय आहेत तिथं अमेरिकेत सुद्धा 9 वेळा मी कार्यक्रम करून आलो त्याचे वेगवेगळे खूप. तर मी त्याला अर्ध्या तासांनी फोन केला. आमच्या कलाकारांना सगळ्यांना सांगितलं आपण एरवी मिलिटरीसाठी काही करत नाही, यावेळेला आपण गणपतीत तिथे जायचं, श्रीनगरच्या 42व्या बटालियनसाठी BSFच्या आपण कार्यक्रम करायचा. आपल्या पैशानी विमानाची तिकीटं काढून जायचं. तिथे राहण्याची, जेवणाखाण्याची, सुरक्षेची सगळी व्यवस्था मिलिटरी बघेल. टेक्निकल सपोर्ट जो स्टेजला हवाय तोही आपल्याला मिलिटरी देईल. एकही रुपयाचं मानधन न घेता आपण परत यायचं. आणि माझे सगळे कलाकार तयार झाले की चला राहुल तू म्हणतो जायचं. आणि मी त्याला फोन केला आणि त्याला म्हणलं की मी माझा ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रम घेऊन येतो. आता त्याला काही माहित नव्हतं. तो म्हणला क्या है यार प्रोग्राम, थोडा बता तो सही मेरे को. तर मी त्याला असं म्हणलं एक काम कर, माझ्याकडनं समजून घेण्यापेक्षा तुझा चीफ जो आहे मेजर जनरल, जो 4th टॉप रँक आहे, म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स नंतर BSFचा जनरल जो असतो ती 4थी रँक महत्वाची असते, तर त्याला दिल्लीत फोन कर आणि त्याला सांग की मी ब्लॅक अँड व्हाईट मागवतोय श्रीनगरला. एक अर्ध्या तासात त्याचा असा ओव्हरवेल्मिंग फोन आला, अरे राहुल भाई वो तुम्हारा फैन है, 2 बार देखा है उसने हमारे जनरल ने. मतलब मुझे पता है, इसलिए मैंने बोला कि उससे बात कर. हाँ हाँ फिर आजा, अब हो गया सब. 15 सप्टेंबर 2017 आम्ही फ्लाय झालो दिल्लीवरनं श्रीनगर. ती सगळी लोक आली होती, चिलखती गाड्या बिड्या, उत्तम बंदोबस्त, त्यांनी राहायची व्यवस्था केली. तिथे गेलो, टेक्निकल सगळं बघून घेतलं. 16 सप्टेंबरला आमचा प्रयोग. संध्याकाळी 8-8:30ला त्यांचे महत्वाचे सत्कार, अवॉर्ड्स, इतर गोष्टी, श्रद्धांजली सगळं झालं. पोलीस कमिशनर जम्मू काश्मीर पासून सगळे टॉप रँक ऑफिसर्स, अशी 1000 माणसं बसलेली. शो सुरू झाला पडदा बाजूला होऊन आणि 5 मिनिटात अशी परिस्थिती झाली की अचानक काही ऑफिसर्स आणि काही महत्वाची लोक वेगवेगळ्या ठिकाणची उठली, भराभरा बाहेर पळाली. मला स्टेजवरनं एवढंच कळलं की काहीतरी गडबड झाली आहे. म्हणून मी पुढचं गाणं सुरू केलं. आत आलो तर शेखर सिंग धावत आत आला. मी त्याला म्हणलं क्या हुआ? अरे घबरा मत. म्हणलं नाही घबरा नाही हूं, पूछ रहा हूं क्या हुआ. तो म्हणला असं आहे की ड्युटी चेंज असते आता, त्यामुळे आमची एक बस
ड्युटीवर रात्री जाणाऱ्यांना सोडते आणि तिथल्या जुन्या माणसाला ताब्यात घेते आणि यांना सगळ्यांना परत हेडक्वार्टरवर घेऊन येते. ती बस इथं कार्यक्रमाच्या इथं आत्ता आली असताना आपला हा कार्यक्रम सुरू झाला आणि मोटरसायकलवरनं 2 अतिरेकी आले आणि रॅपिड फायर AK-47ने आमच्या बसवर केलं पळून गेले. काश्मीर फाईल्समध्ये आपण एक प्रसंग छोटासा पाहिलेला असतो की त्याच्यामध्ये ते रॅपिड फायर करून पळतात. मी त्याला म्हटलं फिर परिस्थिती क्या आहे. तो म्हटला 4 जण ऑन द स्पॉट गेलेत आमचे जवान, 5-6 भयंकर जखमी आहेत, बाकीचे काहींना लागलेलं आहे, बाहेर व्यवस्था चालू आहे. मी म्हणलं फिर. तो म्हणला शायद शो बंद करना पडेगा. म्हणलं ठीक आहे, तू बता दे, मैं इमिजिएट बंद कर दूंगा, कोई प्रॉब्लेम नाही. शो चालू राहिला. एक अर्ध्या तासाने तो परत आत आला, म्हणला नहीं यार, रैपिड फायर करके भाग गए, वॉकी टॉकी से हमने सब जगह बता दिया है, हुलिया बताया है, मोटरसाइकिल का नंबर बताया है, अब ढूंढ लेंगे, अस्पताल भेज दिया है, पोस्टमार्टम का वगैरह वो सब 4-8 एम्बुलेंस बुलाई थी, वो सब शुरू हो गया, अब रहने दे, अपना शो चालू रहने दे, कोई दिक्कत नहीं, अभी बाहर बंदोबस्त बढ़ाया है. आमचा शो रात्री संपला. त्यानंतर त्या मेजर जनरलपासनं त्यांच्या ऑफिसर्सपासनं सगळे 50वा फ्लॅग डे म्हणून फ्रीकआउट होऊन नाचत होते की आमचा 50वा फ्लॅग डे झाला. BSFनी किती वर्ष काश्मीरमध्ये काम केलं याचा आनंद. पहाटे 3 वाजता सगळे असे खटाखट अलर्ट झाले. तर मी शेखर सिंगला विचारलं क्या हुआ यार. अरे ईद है ना अभी, 24 घंटे की ड्यूटी है, मैं तो औरंगा मस्जिद के पास हूँ श्रीनगर में. 24 घंटे की ड्यूटी क्यों. तो बात ऐसी है कि सुबह 8:30 बजे ये लोग आएंगे. अब मैं जहां हूं वहां पे 25,000 लोग नमाज पढ़ने के लिए आते हैं. 8:30 बजे आएंगे, अंदर जाएंगे, 9:30 बजे नमाज खत्म करके बाहर आएंगे. 20-25 ट्रक पत्थर रखे होंगे और एक के बाद एक पत्थर घुमाना शुरू कर देंगे हमारी तरफ. हम खड़े हैं बंदोबस्त के लिए उनकी, लेकिन वो हमारी तरफ पत्थर फेंकेंगे क्योंकि कुरान शरीफ के अनुसार ईद उल फित्र और ईद उल जुहा में अगर काफर का खून निकले तो उन्हें जन्नत और 72 हुरा मिलती है ना. लेकिन 24 घंटे क्यों. तो 2 घंटे ऐसा करेंगे, घर जाएंगे, खाना वाना खाएंगे, थोड़ी नींद लेंगे, 4:30 बजे वापिस आएंगे, फिर मस्जिद में जाएंगे, 5:30 बजे बाहर आके फिर से शुरू करेंगे और फिर दूसरे दिन बासी ईद के लिए वापस आएंगे और फिर से तीसरी बार होगी. इसलिए 24 घंटे रुकना पड़ता है. और गवर्नमेंट का रूल है कि ये धर्म के खिलाफ नहीं होना चाहिए कोई पुलिस कार्रवाई, इसलिए सिर्फ पैलेट गन 2 बार यूज कर सकते हैं. बहुत नजदीक आए तो ही लाठी चार्ज कर सकते हैं, वरना फायर ब्रिगेड का पानी और अश्रुधूर, लेकिन फायरिंग नहीं करने का, उनको नहीं मारने का, क्योंकि धर्म के काम के लिए आए हैं. पुढचं वाक्य फार वाईट होतं त्या बिचाऱ्याचं. तो म्हणला राहुल भाई, हम ओथ लेते हैं, ट्रेनिंग लेते हैं, देश की सुरक्षा करेंगे. मैं जिस बटालियन का चीफ हूं उस 42nd बटालियन के 64 जवान पत्थरबाजी में मरे हैं. क्या करूं मैं, काय उत्तर देणार होतो त्याला. तो चलो मिलते हैं म्हणून त्यांनी मिठ्या मारल्या. तो म्हणला आता काही आपली तुपली भेट होणार नाही, बाद में मिलेंगे, कभी दिल्ली आया और मैं रहूंगा वहां पे तो वहां मिलेंगे राहुल भाई, बढ़िया मजा आया वगैरह वगैरह. कल सुबह 12:30 बजे हमारी गाड़ियां आपको लेने आएगी. HMT फैक्ट्री ज्या मुंजालांची हत्या या अतिरेक्यांनी केली म्हणून बंद पडली श्रीनगरमध्ये, वही जगह हमको हेडक्वार्टर के नाम पे मिली है, तो आपको वहां ले जाएंगे, खाना वाना अच्छी तरह से खाना, आराम करना, 4:30 बजे आपको एयरपोर्ट छोड़ेंगे. पूरी बंदोबस्त के साथ टीम आएगी, डोंट वरी, चिलखती गाड्या येतील असं त्यांनी सांगितलं. मी म्हणलं अच्छा अच्छा ठीक है. मग त्याने हळूच विचारलं, कल सुबह नजारा देखने आना है क्या पत्थरबाजी का. अच्छी जगह देता हूं तेरे को, कुछ नहीं होगा तेरे को, तू देख सकेगा. म्हणलं भाई तेरी बीबी दल लेक की चीफ है और मैंने उसको पहले ही जुबान दी है कि मुझे शंकराचार्य का दर्शन करने जाना है ऊपर, उसके हाथ में है वो, तो मैं सुबह वहीं पे जाऊंगा. सकाळी आम्ही शंकराचार्यांच्या दर्शनाला गेलो, तिथनं परत आलो. 12 वाजता गाड्या आल्या, आम्ही त्या HMT फॅक्ट्रीच्या तिथे पोचलो. जेवण बिवण तयार होतं. खान साहब म्हणला सर लगाऊं क्या. म्हणलं अरे नहीं सुबह बहुत नाश्ता हुआ है हेवी, 1:30-2 बजे खाना खाएंगे, वैसे भी 4:30 बजे हमें एयरपोर्ट जाना है, तब तक आराम करना है, बैठो आराम करो, गपशप करो, असं तो म्हणला. आणि अचानक 1:15 ते 1:30च्या मध्ये BSFचा श्रीनगरचा चीफ शेखर सिंग, माझा मित्र, इतर काही अधिकारी, असे 10-12 लोक जेवायला गेस्ट हाऊसवर आले. त्या मला धक्का बसला. म्हणलो अबे तूने तो कहा था 24 घंटे की ड्यूटी है,
अचानक इधर क्या हुआ? तर तो काही बोलणार एवढ्यात त्यांचा BSFचा श्रीनगरचा चीफ होता. तो म्हणला, शेखर रुक, मैं बताता हूं राहुल भाई को. तो म्हणला, आज हम आपके साथ खाना खाने के लिए ईद होने के बावजूद यहां पर है. सी, हम मिलिट्री वाले लोग हैं, हमें राजनीति से कोई लेना देना नहीं है. बट लेट मी थैंक Mr. Narendra Modi and Arun Jaitley that we are here with you for the lunch. पुढचं आहे का? ते महत्वाचं आहे की मी टाळ्यांची अक्के नाही सांगत, इतिहास सांगतोय काय तो. तर मी म्हणलं म्हणजे मला नाही कळलं. तो म्हणला, एक 2 महिने आधीची किंवा 2.5 महिने आधीची बातमी असेल, तू वाचली होतीस का, की अल कदीम नावाची कंपनी, टुरिझम कंपनी, 5 स्टार हज यात्रा घडवणारी जगप्रसिद्ध कंपनी, त्या कंपनीच्या 7 ऑफिसेसवर 2,500 इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी एकदम धार घातली एकाच वेळेला. म्हणलं आला असेल, आपला काय संबंध, आम्हाला पुढची शून्य मोजताच येत नाहीत. म्हणलं ते एवढं मोठं कारभार असणारी कंपनी वगैरे कोणाला माहिती असेल, नाव कधीतरी आलं असेल, असं काहीतरी बातमी येऊन गेली असेल. तो म्हणला, जम्मू, श्रीनगर, मुंबई, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद आणि दिल्ली 7 ऑफिसेस एकाच वेळेला सीज केली गेली. म्हणला असेल. तर म्हणला, ही अल कदीम नावाची कंपनी, त्याची फाउंडर डायरेक्टर म्हणजे आता जे मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला, त्यांची पहिली बायको, आता 3री आहे. ती पहिली बायको, ती फाउंडर डायरेक्टर. थोडं चाललं वर्तमानपत्र तर कळेल, गेल्या महिन्यात तिने दिल्लीच्या हायकोर्टात सूट दाखल केलंय की माझ्या पहिल्या नवऱ्याने म्हणजे ओमर अब्दुल्लानी मुलांची देखभाल करण्यासाठी मला 15 लाख रुपये पर महिना पोटबिगी द्यावी, असा अर्ज तिचा आत्ताच कोर्टात आहे. फार गरीब आहे, साधारण 5,000 स्क्वेअर फुटाच्या बंगल्यात वगैरे दिल्लीत राहते. तर ती आणि इतर काही डायरेक्टर, आता शासनच खर्च करतं म्हणून गरीब मुसलमान फुकटात जातात हजला, आपल्याला माहिती आहे. मग ज्यांना थोडंफार खर्च करायचे असतात स्वतःचे, असे लोक 30-40 हजार खर्च करून जातात. 5 स्टार यात्रा करायची. आपल्यातलेही लोक असतात ना, काही लोक विमानाने अयोध्येला जातात, काही आगगाडीने जातात, काही बसने जातात, ज्याला जसं जायचंय तसं, जिथं राहायचंय तिथं दर्शन करायचं. तर त्यांच्यातलेही काही श्रीमंत 5 स्टार हज यात्रा करायची, तर ते अल कदीमकडे बुकिंग करायचं. बुकिंग 6 ते 8 महिने आधी करावं लागायचं. आता एक हिशेब म्हणून मी बोलतो, 2017ची गोष्ट आहे म्हणून, की समजा इतर ठिकाणी 30-40 हजारात होत असेल हज यात्रा, तर इथे 2 लाख रुपये फी एकाची. मग 5 लोक जाणार तर 10 लाख भरायचे. मग ते कळलं, दुसरा मित्र म्हणला, अरे मग माझ्या घरचे 7 येतील, आणखीन 14 लाख भरायचे. आता 8-8 महिने आधी ठरवलेलं घडतं का कधी? आपल्या इकडं असं होतं ना, एखादं म्हातारं गचकतं, एखादी तरुण स्त्री कदाचित आजारी पडते, कोणी बाळंतोटे, कोणी घेऊ शकत नाही बिझनेसमुळं, अशा कॅन्सलेशन होतं ना एखादं, मग हा येणार नाही, तो येणार नाही, मग चला आपण उरलेले 7-8 जाऊ. अल कदीमचा नियम असा होता की रद्द झालेल्यातला 1 रुपया सुद्धा परत मिळणार नाही, ते पैसे कदीमकडे जमा. आणि मग तो मला म्हणला, वर्षभरात 4 मोठ्या हज ट्रिप्स मॅनेज करणारे सर्वार्थाने 5 स्टार या अल कदीमकडं असा खर्चच करावा लागला नाही, पण फक्त नोंद झाली. असे पैसे किती जमा होते असतील राहुल? तर मी अंदाज काढून म्हणलं असतील 15-20 कोटी रुपये. तर तो हसला, मला म्हणला, तुला काय तुझं म्हणला विचार आहे? अल कदीमकडे जमा होणाऱ्या पैशांची आकडेवारी किंवा रक्कम होती 160 ते 170 कोटी, की ज्याचा हिशोबच नाही. आणि मग खोटी बिलं करून ते पैसे काश्मीर खोऱ्यात तरुणांना व्यसनांसाठी, हे पत्थरबाजीसाठी, ट्रक भरून आणण्यासाठी, त्या दिवशी व्यसन करून येऊन पत्थरबाजी पोलिसांवर करावी यासाठी वाटले जात होते. तो म्हणला, पागल है भारत के जो रिपोर्टर है इलेक्ट्रॉनिक मीडिया और बाकी सारे, जो ऐसा कहते हैं कि जाली नोट पाकिस्तान में छपता है, खुफिया रोड से भारत में आता है और बांटा जाता है. काय नाही म्हणलं, इथलेच पैसे इथंच वाटले जातात. मी म्हटलं बरं मग? नाही मग नाही म्हणला, 7 ऑफिसेस सीज झाली 2.5 महिने आधी. मग पैसे येणार कुठनं घाटीत वाटायला? त्यामुळे आज सकाळी आम्ही जेव्हा ड्युटीवर गेलो तेव्हा असं लक्षात आलं की 2 ट्रक कसे बसे पोचलेत दगड भरलेले. एक रीतिरिवाज धर्माचा
म्हणून बाहेर आल्यावर 15-20 मिनिटं पत्थरबाजी झाली आणि सगळे निघून गेले, कारण पैसेच नाहीत, तर ट्रक नाहीत, तर माणसं नाहीत, तर पत्थरबाजी नाही, म्हणून आम्ही जेवायला तुमच्या बरोबर आहोत. आणि 2017 नंतर ही पत्थरबाजी बंद होत गेली. 19ला 370-35 गेल्यानंतर पूर्ण बंद झाली. आता 72 हुरा जन्नत सगळी स्वप्न डोक्यातनं निघून गेली आहेत आणि पुन्हा बावटासारखं 370-35 आणावं याची चर्चा सुरू करावी असं कलम परवा त्यांनी पास केलंय. मोदीजींनी काल पुण्यातल्या सभेत सुंदर उत्तर दिलं. उनको पता भी नहीं कि मोदी ने वो जमीन में इतना नीचे गाड़ दिया है कि ऊपर आ ही नहीं सकता, असं त्यांनी सांगितलं. सांगण्याचा उद्देश असा आहे की आर्थिक नाकेबंदी केली की तो समाज सरळ होतो. नाक दाबलं की तोंड उघडतं. तुम्ही आम्ही उद्या जे काय मतदान करणार आहोत ना 20 तारखेला, ते तुमच्यासाठी असं समजू नका. आपली संपली, 30-35 वर्षात संपलंय आयुष्य. आमचं तर 20 वर्षात असं मी म्हणेन. आता 60 झाल्यानंतर उद्याच्या पिढीचं भवितव्य उत्तम राहावं वाटत असेल, भविष्यात हिंदू स्त्रिया मुली यांच्या कपाळावर कुंकू राहावं असं वाटत असेल, त्यांचा पदर जागेवर राहावा असं वाटत असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, कार्तिकी पौर्णिमा आज आपण साजरी करतो ती असेल, रंगपंचमी असेल, होळी असेल, हे हिंदू सण मुक्तपणे साजरे करावेत, वारी हजारो वर्षांची परंपरा उत्तम चालावी असं वाटत असेल, तर आपण हिंदू म्हणून एक राहणं महत्वाचं आहे. जर आपण हिंदू म्हणून एक राहिलो नाही तर आपली किंमत शून्य आहे पुढच्या काळात, हे लक्षात ठेवा. बघता बघता त्यांनी 57 देश गिळंकृत केले. जोपर्यंत ते 10 ते 12% असतात तोपर्यंत अल्पसंख्य म्हणून जगतात. 20% वर वाढायला लागले की सत्तेत आम्हाला थोडा वाटा द्या म्हणायला लागतात. 35% वर गेले की आम्हाला काही हक्क द्या म्हणायला लागतात आणि 40% वर गेले की सत्ताच आपल्याकडे यावी याचा प्रयत्न करतात. ही डेमोग्राफी त्यांनी बदलून टाकली आहे. कारण हम दो हमारे दो हमारा एक याच्यावर आपण आहोत आणि ते हम दो हमारे 8 हमारे 12 हमारे 16 कोई फरक नाही पडता. मुंबईच्या डेमोग्राफीत बावटासारख्या टीका करतायत. त्या धारावीची परिस्थिती अशी आहे की 99 साली जर तुम्ही त्यावेळची जनगणना आणि सगळा विषय वाचलात तर लक्षात येईल 34% मुसलमान होते आणि 66% बाकीचा समाज धारावीत होता. 25 वर्षात 2024ला परिस्थिती बरोबर उलटी आहे, किंबहुना थोडी आणखीन खालावली आहे. 31% आपण होतो आणि बाकी सगळे ते आहेत. प्रत्येक ठिकाणची डेमोग्राफी त्यांनी बदलून टाकली आहे या पद्धतीने. आणि धर्म म्हणून जिहाद म्हणून ते एकत्र येतात. एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र म्हणजे आधी महाराष्ट्रातला मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तो मराठा म्हणजे सगळे मराठी, आपण सगळे हिंदू एक आलो पाहिजे. बस करा आहे जाती जातींमध्ये आपण जे काही स्वतःला विभागतोय ते. आमच्या लायकीचा, आमच्या जातीचा, आमच्या बाजूचा उमेदवार दिला का नाही, मग तो आमचा विचार करे का नाही, हा विचार करायला तुम्ही राहणार नाही आज जिवंत, जर आत्ता हा विचार केला नाही तर. त्यामुळे एक दिवाळी संपली आज त्रिपुरी पौर्णिमेला, पण येत्या 20 तारखेला लोकशाहीची मोठी दिवाळी आपण साजरी करणार आहोत. आणि ती करताना एक लक्षात ठेवा, आपणही बॉर्डर इतकेच मोठे सैनिक होत असं समजून तिथं जा. तुमचं हत्यार आहे, तुमचं एक मत आणि तुमचं ते बोट आणि तुमचं ते बटन. जे ते करतात ते आपण करून दाखवूया यावेळेला. सकाळी उठायचं, जी कुठली देवता असेल तिच्या समोर शुचिरभूत झाल्यावर नतमस्तक व्हायचं आणि पहिलं रांगेत जाऊन उभं राहायचं. 12च्या आत हिंदूंचं 100% मतदान झालं पाहिजे आणि ते अशाच चेहऱ्याला की जो भविष्यामध्ये हिंदूंची कास धरेल आणि हिंदूंची बाजू घेऊन उभा राहील. अन्यथा जगाच्या नकाशावर आपल्याला दुसरा धर्म असलेला देश नाही, हिंदू धर्म असलेला. फाळणी त्याच तत्वावर झाली होती, हिंदूंसाठी हिंदुस्थान आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान. जो नॅरेटिव्ह मागच्या वेळेस चालवला गेला की 400 पार झाल्यानंतर
हे उत्मात करतील आणि घटना बदलतील. प्रिअँबल सुद्धा आपण घटनेचं वाचलेलं नसतं, ज्यात आंबेडकरांनीच असं म्हणलंय ही पूर्ण घटना कधीही नामशेष होऊ शकत नाही, काळानुरूप त्याच्यामध्ये फक्त घटनेत अमेंडमेंट कायद्यांमध्ये करता येईल. आणि म्हणून आता अशा अमेंडमेंट केल्या मागच्या जुलैत आपण. BNS भारतीय न्याय संहिता आणली इंडियन पिनल कोड IPC ऍक्टच्या ऐवजी. याची आपल्याला जाणीव नसते की महिलांच्या बाजूनी काय कायदे निर्माण झाले फौजदारीत. ना कधी आपण अभ्यास करत या विषयाचा की आपल्या बाजूनी काय उभं राहत आहे. त्यांचा धर्म समजून नाही घेत नाही, आपलाही धर्म नीट समजून घेत नाही. निदान कर्तव्य समजून घ्या. मेंदूवरचे सगळे लॅकर, सगळे थर काढून टाका. ते काही महाराष्ट्रात शहाणे आहेत, विश्वंभर चौधरी बिधरी मला फार आवडतात, फार बुद्धिवादी माणसं आहेत, वागळे बिगळे, फार भारी बोलतात ते आता पाठवतील की हे अचानक कुठनं वादळ आलं, कटोगे तो कटोगे वगैरे, हे असलं काही नव्हतं पूर्वी वगैरे वगैरे वगैरे. थोडा शब्द गंभीर वाटेल, वाईट वाटेल. आपल्याकडे मुंज असते, त्यांच्याकडे वेगळा विधी असतो. पण तो जो विधी आहे ना, तो या सगळ्या अशा बोलणारे जे लोक आहेत ना आपल्याकडचे डाव्या विचारसरणीचे आणि वेगळीच आग लावणारे, त्यांच्या मेंदूची सुंता झालेली असते, हे लक्षात ठेवा. हिंदू धर्म त्यांना कळलेला नसतो, त्याविषयी समजून घ्यायचं नसतं आणि शक्यतो आपलं घोडं पुढे दामटण्यासाठी आणि कशी फूट पाडता येईल यासाठी प्रयत्न करत असतात. ती फूट पडू नये असं वाटत असेल तर पुढचे 4 दिवस फार महत्वाचे आहेत. इथे बसलेत तेवढ्यांपुरतं मी म्हणत नाही. तुमचे जे ग्रुप असतील, महाविद्यालयीन काळातले असतील, कॉलेजमधले असतील, व्यवसायाच्या ठिकाणचे असतील, नोकरीतील असतील, रिटायर्ड लोकांचे असतील, महिला मंडळ असतील, किटी पार्ट्या असतील, या प्रत्येक ठिकाणी मुद्दाम प्रश्न विचारून उकरून काढा विषय आणि त्यांना समजावून सांगा की आपण एक राहणं का आवश्यक आहे आणि कसं आवश्यक आहे. हा प्रसार पुढचे 4 दिवस सातत्याने झाला पाहिजे. हा जागर झाला पाहिजे की हिंदू सारा एक. फार पूर्वी शंकराचार्यांनी म्हणलेलं होतं उडपीच्या संमेलनात, हिंदवाहा सोदराहा सर्वे न हिंदू पतितो भवेत. तेच महत्वाचं. इथं कोणी उच्च नीच नाही, कोणी गरीब श्रीमंत नाही, कोणी जाती जातीत विभागलेला नाही. आम्ही सगळे पहिल्यांदा हिंदू आहोत. लक्षात ठेवा. परत मी तिथंच येईन, पण आपण सहिष्णू होतो, मग सर्व धर्म समभाव आठवतो, मग बाकीच्या गोष्टी आठवतात आणि मग आपण म्हणतो नाही हो तसं नाही, इतर धर्मांची आपली तत्व चांगलीच आहेत. कारण काय आहे की या धर्माला संस्थापक नाही ना आपल्या. इतर प्रत्येक धर्माला संस्थापक आहे. कोणी समुद्रकाठी जाऊन आदेश आले म्हणतो, कोणी पर्वतावर जाऊन आदेश आले म्हणतो, लिहून काढतो. आपल्या धर्माला संस्थापक कुठे आहे? शंकराचार्य संस्थापक नाहीत, प्रसारक आहेत पहिले. विवेकानंद त्याच्या पुढे त्याच्यात भर घालणारे नाहीत, प्रचारक आहेत पुढचे. त्यामुळे धर्माला संस्थापक नाही, त्यामुळे एक विशिष्ट नीती नियम नाही इतर धर्मांसारखा. त्यामुळे आपला धर्म इव्हॉल्व्ह झालेला, जगण्यातून निर्माण झालेला. त्यामुळे ज्याला हवा तसा त्यांनी वापरावा, जरूर वापरणं. ज्याला हवा तसा त्यांनी आपला धर्म वापरावा, पण त्यावेळेला विचार इतर धर्म आपल्याविषयी काय विचार करतायत याचाही मनात असावा. दुर्दैवाने तो आपण ठेवत नाही. आणि आमच्या धर्मात चालतं, अरे चालतं बरोबर आहे, पण त्यांच्या धर्मात गेलास ना उद्या, कारण तलवारीच्या धाकावर आपलेच पूर्वज अनेक गेले ना असे, मग कळेल तुला की चालतं हो म्हणता येतं का. दुसऱ्या क्षणाला गर्दन कापली जाईल. त्यामुळे प्रामाणिकपणे मला असं सांगायचंय की एक महाराष्ट्र याचा अर्थ आहे एक मराठा. रामदास स्वामींनी म्हणलं होतं, देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा. तो करणं आज गरज आहे. आमचा धर्म, आमचा देव, आमचा देश, आमचं राष्ट्रहित पहिलं, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि त्यासाठी हे पवित्र कर्तव्य करण्यासाठी येत्या 20 तारखेला सिद्ध व्हा. एकत्रित जाऊन 100% मतदान आपलं घडेल असा प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गोष्टी पोचवून करा. परत परत सांगतो, धर्म टिकला तर सगळं. जिथं धर्म टिकत नाही तिथली अवस्था इतर देशांमध्ये, युरोपामध्ये जाऊन बघा. थोडं गुगल बाबाला विचारा, तो सांगेल तुम्हाला काय चाललंय तिकडं सगळीकडं.
आणि मग आपण कुठल्या आगीच्या वणव्याच्या जवळ जाऊन पोचलोय त्याची जाणीव आपल्याला होईल. आणि मग लक्षात येईल की मराठी मुस्लिम मंचपासनं ते वेगवेगळ्या उलेमांच्या संघटनापासनं सगळे मिळून मागण्या करतात आत्ता. आणि त्याला हे सगळे थोर नेते प्राधान्याने विचार करू असं उत्तर देतात. सगळ्या 20 मागण्या सांगत नाही, 4च मागण्या सांगतो त्यातल्या. एक आहे वक्फ ट्रायब्युनल महाराष्ट्राला 1000 कोटी तुमची सत्ता आल्यावर द्यावेत. मदरसे त्याच्यामध्ये शिकवणारे जे उलेमा आणि मौलवी आहेत त्यांचे पगार 8000 वरनं 15000 करावेत. SC ST OBCचं रिझर्वेशन कमी करून आम्हाला 10% रिझर्वेशन द्यावं आणि आमच्यातले थोडेफार शिकलेले आहेत त्यांना पोलिसात नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावं. याच्या पलीकडे अजून बऱ्याच मागण्या आहेत आणि याला प्राधान्याने आम्ही विचार करू असं म्हटलं जात आहे. मुळात माझ्या लाडक्या पंतप्रधानांनी म्हणलं होतं मशिदींच्या उत्पन्नावरती काही लागणार नाही, वक्फच्या नियमातच लिहून ठेवलं त्यांनी. आपली मात्र हिंदू देवस्थानं जिथं आपण दान धर्म आपल्या आवडत्या देवतेच्या नावाने करतो तिथं मात्र गव्हर्नमेंटचा ऑफिसर लागतो. विशिष्ट उत्पन्नाच्या वरचे पैसे काढून घेतले जातात गव्हर्नमेंटला पाहिजेत म्हणून. आणि ते कोणासाठी वापरले जातात? जे कधीच टॅक्स भरत नाहीत, फक्त लेंढारं वाढवत नेतात त्यांच्या उपकारांसाठी. महाविषय जर आपण एकत्रित राहिलो तर करता येईल की नाही, की एक तर इतर धर्मांच्या जी काही देवालय आणि सगळ्या गोष्टी असतील त्यांच्या संस्था असतील त्याच्यावर तुमचा प्रतिनिधी नेमा सरकारनी, नाही तर हिंदू धर्मावरचे प्रतिनिधी काढून घ्या. आम्ही आमच्या देवतेसाठी दान धर्म केलेला पैसा दुसऱ्या धर्माच्या उद्धारासाठी वापरता कामा नये. हा नियम करायला नको या देशात. कधी करणार? जर हिंदू एक झाला तर. प्रत्येक जण म्हणणार आमच्या जातीचा हा देव, तुमच्या जातीचा तो देव. अहो 33 कोटी देव पण सगळे हिंदूंचे. त्यामुळे हिंदू म्हणून एक राहणं ही काळाची गरज, पुढच्या पिढ्यांच्या अस्तित्वासाठी ती ठेवण्याची गरज आणि त्यासाठी आपलं मतदान आणि आपलं पवित्र कर्तव्य आणि आपला अधिकार एक बॉर्डरवरच्या सैनिकासारखा राबवण्याची गरज. येत्या 20 तारखेला आपलं पवित्र कर्तव्य 12च्या आत, नंतर काय पाहिजे ती उलथापालथ करा, ट्रिपला जा, शॉपिंगला जा, काही करा, तिथं रांगेत उभं राहून तो शिक्का आपण बटन दाबून आणि तेही जो चेहरा हिंदुत्वाची कास धरून पुढे जाईल असा चेहरा निवडून देऊन जर आपण पूर्ण कराल तर श्रेष्ठ असा महाराष्ट्र आणि एक झालेला महाराष्ट्र आपल्याला दाखवता येईल की जिथं 1,17,000 एकर त्यांच्याकडे आहेत आता. अन्यथा अवघी काही वर्ष आहेत, पुढच्या 2 निवडणुकात तुम्हाला फरक दिसेल. त्यांची मागणी आहे 25% आमच्यापैकी करा मंत्री आणि उपमुख्यमंत्री आमचा करा. या सगळ्या अपप्रचाराला बळी पडू नका. पुण्यामध्ये गणेशोत्सव जो घडतो तो जगाच्या नकाशावरचा आहे. ऋषी पंचमीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर 70,000 महिला एकत्रित अथर्व शीर्ष पठण करतात. रामदास स्वामींना न मानणारे एक गृहस्थ राजकीय दृष्ट्या, पण रामदास स्वामींनी संभाजीराजांना पाठवलेल्या पत्रात छत्रपतींचं वर्णन जे केलंय तो शब्द स्वतःला लावायला तयार असतात. जाणता राजा, त्यांच्या उपस्थितीत सांगितलं जातं. एक बिंडोक संपादक असं म्हणतो की अथर्व याचा अर्थ डोकं, अथर्व शीर्ष हे ज्यांचं डोकं बिघडलंय त्यांनी म्हणायचं असतं या 70,000 बायकांची डोकी बिघडलीत म्हणून त्या गणपती समोर जाऊन बसतात आणि ऐकत बसतात. तो म्हणतो स्वामी समर्थ, मी तर ती भूमिकाच केली आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे मधून. हा कसला स्वामी म्हणे तुमचा अवलिया, इतक्या कमी वस्त्रात हिंडतो, लाज कशी वाटत नाही महिलांसमोर असं जाताना. आणि हे बघत बसतात. आपलेच लोक, आपल्याच देवदेवता, आपलेच संत महंत, आपलेच पुण्यात्मे
यांची टिंगल टवाळी होत असताना त्याच्या विरोधात एक शब्द काढू शकत नाहीत, कारण आतून ती मूक संमती असते की चिडवा अजून त्यांना. आज व्हायरल झालाय वायनाडचा फोटो. राजकुमारी उभ्या राहिल्यात ना आता तिथनं. आधी राजपुत्रांनी ती जागा सोडली 2 ठिकाणून खासदार झाल्यावर. नाव नाही घेता येत कारण मी त्याच नावाचा आहे. त्या राजकुमारींनी सेल्फी आज सगळीकडे डिक्लेअर केली आहे. त्या सेल्फीतला माणूस एकदा नीट बघा. राजकुमार उभे होते तेव्हा भर रस्त्यात हिंदूंना सांगण्यासाठी चिडवण्यासाठी ज्यांनी गाय कापली होती तो व्हिडिओ भारतभर व्हायरल केला होता, त्याच्याबरोबर राजकुमारींनी सेल्फी घेतली. आज सगळीकडे पोस्ट व्हायरल येते. माझं प्रामाणिक मत आहे, चुकीच्या प्रचाराला, चुकीच्या बातम्यांना, चुकीच्या मठळ्यांना सामोरे जाऊन आपल्या डोक्यात आपण नवीन नवीन विचार सुरू करतो. ते सगळं घालवून देऊन एकाच विषयाशी अंतर्गत आतले सगळे थर काढाल तेव्हा तुमच्या मेंदूतला पहिला विचार सांगेल की हो, मी जन्माला आलो किंवा आले ती हिंदू म्हणून आले, मरणार तेही हिंदू म्हणूनच मरणार, पण माझ्या पुढच्या पिढ्याही हिंदू म्हणूनच जगल्या पाहिजेत आणि त्यासाठी मला हिंदू म्हणून कर्तव्य सोडता येणार नाही. आणि ज्या वेळेला हे कर्तव्य 20 तारखेला पार पडाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की न बोलता हिंदूंची वेगळी दहशत उभी राहिलेली आहे. सावरकर म्हणायचे, नेभळताच्या तोंडी अहिंसा शब्द शोभत नाही, जो तलवार गाजवू शकतो त्यांनीच अहिंसेचा प्रचार करावा. आपण नेभळत नाही हे दाखवण्याची वेळ आपलं हत्यार वापरून आपल्याकडे आलेली आहे, ते म्हणजे आपलं मतदान. 20 तारखेला ते हत्यार आपण वापराल, जास्तीत जास्त लोकांना त्यासाठी आपल्या आजूबाजूच्या प्रवृत्त कराल, त्यांच्यापर्यंत हे सर्व विषय पोचवाल आणि श्रेष्ठ महाराष्ट्र घडवण्यासाठी एक असलेला हिंदू समाज महाराष्ट्रातला एक महाराष्ट्र म्हणून उभा राहिला आहे असं दाखवायला कुठेही अर्धा टक्का सुद्धा कमी पडणार नाही, एवढीच अपेक्षा भारत मातेच्या चरणी व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. वंदे मातरम. धन्यवाद रावजी. आपण विविध उदाहरणातून सर्वांना सजग केले. आपणच आवाहन केले त्यानुसार परत एकदा मी इथे आवाहन करते की सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावायचा आहे आणि आपण स्वतःचं मतदान करणार आहोतच, परंतु आपल्याबरोबर सर्वांना मतदानासाठी जागृत करायचं. सर्वांना एक विनंती आहे, आपण शेवटाकडे आलेलो आहोत, कृपया कुणीही जाण्याची घाई करू नये. एक शेवटचा 2 मिनिटाचा आपला कार्यक्रम उरलेला आहे. आभार प्रदर्शनानंतर आपण राज्यगीत घेणार आहोत, तर कृपया सर्वांनी थोडा वेळ आसनस्थ व्हावं. पुन्हा एकदा फक्त एकच सांगू इच्छिते, गर्व से कहो हम हिंदू है हा नारा सगळ्यांनी आता मनामध्ये जागृत करून पुन्हा एकदा एक होण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्या मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावावा. कार्यक्रम झाला बहारदार, भाषणही झालं जोरदार, नमस्कार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. हा बोला. आभार प्रदर्शनासाठी आपल्या समोर येत आहे कार्यवाह श्री राजेश. ठीक आहे, मी आता कार्यक्रमात आहे, थोड्या वेळाने बोलूया आपण, कारण उद्या संपतोय कार्यक्रम माझा सभा. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित आजचे सन्मान्य वक्ते आदरणीय राहुलजी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर करंबेळकर, उपाध्यक्ष मंदारजी, मिलिंदजी, पूर्णभद्र मॅडम आणि सज्जन श्रोते हो. टांग्याला झोपलेल्या घोड्याला जशा झापडा लावलेला असतात तशी काहीची अवस्था आपली झालेली होती आणि या झापडा बाजूला करण्याचं काम राहुलजींनी आपल्या दमदार भाषणातून, आपल्या प्रगल्भ विचारातून आपल्या समोर केलं. त्याबद्दल मी मनापासून अगोदर त्यांचे खूप खूप वाचनातर्फे आभार मानतो. शरीराचं नागडेपण झाकण्यासाठी कपडे जसे गरजेचे असतात तसं बुद्धीचं नागडेपण झाकण्यासाठी असे विचार आणि व्याख्यानं गरजेचे असतात असं मला वाटतं.
आणि आज तीच या ठिकाणी आपल्या बुद्धीचे झालेले नागडे पण झाकण्यासाठी आता राहुलजींनी आपला वेळ दिला. मी मनापासून त्यांना वंदन करतो. 12 दिवसांमध्ये 40 सभा, हजारो किलोमीटरचा प्रवास, हे सगळं सोसणारा हा कार्यकर्ता ज्यावेळेला आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा आपल्याला कल्पना पण नसते की इथे येण्याच्या आधी किती लांबून त्यांनी हा पल्ला गाठलेला आहे. मला असं वाटतं की यासाठी, त्यांच्या सगळ्या परिश्रमांसाठी, त्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी 20 तारीख आपल्या सर्वांसाठी अत्यंत गरजेची आहे. वाचनालयाच्या सर्व संचालकांतर्फे मी आपल्याला पुन्हा एकदा ठिकाणी आवाहन करतो की आपण आपल्या मतदानाचा अधिकार गाजवावा, 100% गाजवावा, सगळ्या परिवाराचा गाजवावा. यासाठी हा सगळा जागर होता, विचारांचा जागर होता. सज्जन श्रोते हो, आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आलात. त्या विचाराचं पेरेंट्स स्वतःसोबत घेऊन जात आहात, ते आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता समाजामध्ये अधिकाधिक रुजवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न कराल याची खात्री बाळगतो. आणि तीच खात्री या ठिकाणी आजच्या वक्त्यांना पण मी देतो की निश्चितपणे या ठिकाणी उपस्थित प्रत्येक सज्जन त्याच्या ताकद नक्की करेल. आपले श्रम, आपले परिश्रम कुठेही वाया जाणार नाही याची ग्वाही आमच्या चाळीसगावतर्फे देतो. आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमासाठी हे मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलं राजपूत समाजाचे त्यांचे आभार मानतो. संसष्टी या ठिकाणी आता आपण वाचनालयात जाऊया, मग तुमच्या घरी येऊया. छायाचित्रांसाठी मम्मी कपडे वगैरे बदलली, प्रवासात पॅन्ट घालली. एक विचार निश्चितपणे घेतला पाहिजे, तो संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा. मी नेहमी सांगतो की आपली सर्वांची परिस्थिती काय असली पाहिजे, तर तुळशीच्या माळेतल्या मण्यासारखी असली पाहिजे. वाचनालयाकडे जाताना आपलं घर लागतं. मांगल्य कुठेही ढासळत नाही. आणि माझी बॅग तिथे ठेवली, म्युन्सिपलचं माझं पान घ्यायचं आहे कशासाठी. माळ्यात सापडलेला आहे. आपण इथं जोरदार टाळ्या त्यांच्या मनापासून आभार मानूया. सर्वांचा आभार व्यक्त देतो. आमच्या वाचनालयाचे सर्व संचालक, ग्रंथपाल, सर्व कर्मचारी त्यांनी देखील या कार्यक्रमाचे यशस्वीसाठी प्रयत्न केले, त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. राज्यगीत होणार आहे. सर्वांनी राज्यगीतासाठी उभं Thank you.
अध्यक्षांच्या वतीनं हा